सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रायः श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्रीदेवी भराडी माता तथा आदिदेवांच्या नूतन मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री भराडी माता तथा आदिदेवतांना विनम्र भावस्मरून जमलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित आणि श्री गणेश ठाकूर दिग्दर्शित 3 अंकी अजरामर ऐतिहासिक नाटक रायगडाला जेव्हा जाग येते। नाट्यारंभी श्री नटेश्वराचे स्तवन करीत आहोत। हिमगिरी जाधव साधु जनांचा ताप परिहरो सौख्य सुधा वितरो सदा नव सौख्य सुधा वितरो सदा नव। नगारखान्यात चौघडा जळला, मनोऱ्यावर देखील उन्हा आली, तरी शंभू राजांचा किंवा राम राजांचा अद्याप गडावर पत्ता नाही।
ताई ताई ताई, काळ फिरला म्हणजे माणसं देखील उलटतात. आम्हाला ठाऊक आहे हंबीराव, महाराजाप्रमाणे अखेर तुम्ही आम्हालाच बोल लावणार. कुणाचा काळ फिरला? कोणती माणसं उलटली? ताई, तुमच्या तोंडात ही उतावळी भाषा बरी नव्हे. निदान शोधासाठी रवाना झालेले जासूस गडावर परत येईपर्यंत तरी धीर धराल. अख्खी रात्र आम्ही जागून काढली आणि तुम्ही आम्हाला धीराच्या गोष्टी सांगता. गड सोडून एक रात्र शंभूराजे गेले म्हणजे कुठे परागंदा तर झाले नाहीत. पण संधी रामराजांना घेऊन गेले त्याचं काय? पोर थंडी वाऱ्यानं रात्रभर कुडकुडलं असे. थोडा दुसऱ्यावर विश्वास ठेवावा ताई. शंभूराजे आता जाणते झाले आहेत. हो, जाणते झाले आहेत. जाणतेपणाची सारी लक्षणे की नाही? तुम्हाला मुळे शंभू राजांचा स्वभावच ठाऊक नाहीये. जायचं होतं तर हवं तिकडे उजळायला कोणी नको म्हटलं होतं. त्रिनितिका गडाचे दरवाजे उघडेच आहेत त्यांना, ना दात ना फिर्याद. ताई, तुम्हाला विसर पडला आहे, तुम्ही महाराणी आहात. होय, आम्ही महाराणी आहोत, तशा रामराजांच्या मातोश्री देखील आहोत हंबीरराव. नुसत्या रामराजांच्या मातोश्री नव्हे, शंभूराजांच्या देखील. असं तुम्हाला वाटतंय, पण शंभू राजाने कधी शब्दाने वा कृतीने तरी आमचा मान ठेवलाय का? मान कधी मागून मिळत नाही ताई. माया लावली तर मुखे प्राणी देखील प्रसंगी जान कुर्बान करतात. माया? थोरल्या मासाहेबाने नुसती मायाच केली. मायेच्या पोटी शंभू राजांचे नको नको ते लाड केले. कोणती अमृताची फळं लागली त्या मायेच्या झाडाला? ताई, त्या माऊली बद्दल एक शब्द बोलू नका. तुम्हाला सारी दुनिया उलटी दिसायला लागली आहे. राहिलं भाऊ म्हणून मनातलं सांगायला गेलो, पण असली श्रुद्ध शैल मनात ठेवून वागता म्हणून महाराज कष्टी होतात. काय मनात ठेवून वागलो आम्ही? काल संध्याकाळपासून शंभू राजांचा गडावर पत्ता नाही, तरी आम्ही स्वरीनाथा कस्तूर खबर लागू दिली नाही. तेच चुकलं तुमचं. चुकलं? आमचं चुकलं? कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्यासाठी स्वरी आज गड उतरणार. मोहिमेचे मनसुबे रचण्यात स्वरींचा अहोरात्र डोळ्याला डोळ्या नाही. त्यांच्या जीवाला ही नवी काळजी लावायला होती का आम्ही? आता ही वार्ता महाराजांच्या कानी गेल्याशिवाय राहणार आहे थोडीच. मोठा आनंद वाटेल ना त्यांना इतक्या उशिरा ही खबर ऐकून. पण हंबीराव अण्णाजी देखील म्हणाले की अण्णाजींनी लाख गोष्टी सांगितल्या असतील तुम्हाला, पण तुमचा विश्वास कुणावर? महाराजांवर की स्वरींच्या बद्दल आमची पक्की खात्री झाली आहे. पहिल्यापासून त्यांचा ओढाच मळ शंभू राजांकडं. ताई, बरी नव्हे ती चिन्ह. निराळ्याच पावलांची चाहूल आमच्या कानी यायला लागली आहे. कसली चाहूल आणि कसं काय? अजून देखील पत्ता नाही राजांचा, होय ना अण्णाजी? शोधासाठी रवाना झालेले जासूस गडावर परतले का? हो, होय, परतलेत म्हणायचे. जवळपासचे तरी परतले. कुठं कुठं शोध घेतला त्यांनी राजांचा? कुठं म्हणून काय पुसता राणी साहेब? महाड पर्यंत जाऊन शोध घेतला, मंदिरं ढुंडाळली, जंगलात उडवली, घळी पाहिल्या, गुहा तपासल्या. बरं, हे सारं लपून छपून पुन्हा मोठं नुकुटं भबरा करायची सोय नाही. केलाय तरी कुठं पोराला घेऊन चाण. नाटक शांच्या अंतपुरांची देखील झडती झाली. अण्णाजी, युवराजांबद्दल बोलतात तुम्ही, दिमाग ताळ्यावर ठेवून भाषा करीत जा. हंबीरराव, उसळत्या रक्ताचे शिपाईकडे आहात तुम्ही. युद्धातले डावपेच लढविणार तुम्ही दर्दी असाल, पण या अण्णाजी दत्तोनं तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले या जगात. व्यवहार आणि माणसांची दानत तुमच्यापेक्षा अधिक अकलमंदीने हेरता येते आम्हाला. तुमच्या बोलण्याचा मतलब काय तो तुम्ही समजून घ्या म्हणजे झालं. अण्णाजी, हंबीराव समोर युवराजा संबंधी बोलताना थोडी आदब राखून बोलत चला. सावत्र असले तरी युवराजांचे मामा आहेत ते. पण या नात्यागोत्याला संबंधच काय? शंभूराज युवराज आहेत, युवराज, आणि युवराजांचा आदब प्रत्येक मानकराने सांभाळाच पाहिजे. जे मानकरांचा मान राखतात त्यांची आदब सांभाळा म्हणून वेगळा हुकूम करण्याची गरज उरत नाही हंबीरराव. महाराजांचा अवमान करणारा शब्द
चुकून कवी आमच्या मुखावाटे उच्चारलेला ऐकलाय पण शंभूराजांची तरी अप्रतिष्ठा का म्हणून? शंभूराजांनी कधी आपला अपमान केलाय का अण्णाजी? तुम्ही नेहमी मुलुकिरी वाजता सरनोबत राजधानीत प्रत्यही घडणाऱ्या प्रकारांची तुम्हाला पुरती जान पहचान देखील नाही. अण्णाजी, हंबीररावांना भर दरबारात महाराजांपाशी हे पहा तुमचे लबाड अमात्य आले असे जर कोणी बोल काढले तर मानकरांनी का शिरपेज मिळाल्याची धन्यता मानायची? कुणी काढले हे बोल? शंभूराजांनी? सांगा सांगा अण्णाजी, केव्हा कोणी आणि कसा कसा तुमचा सन्मान केला ते कळू दे एकदा सरनोबतांना. जाऊ द्या ना, बालबुद्धीने केलेले वार महाराजांच्या शब्दाखातर विसरलो जाऊ आम्ही. छे छे, शक्य नाही. भर दरबारात असली अमर्यादा निदान महाराज तरी क्षणभरी सहन करणार नाहीत. सहन करावं लागतं सरनोबत. जाणत्या पुत्राचा धरबंध सुटला की करारी पित्याला देखील मुलाचे पाय सावरण्यासाठी त्यांच्या पुढे रांगत जावं लागतं. तुम्हाला इथल्यात कळायच्या नाहीत या व्यथा. हा पुत्र मोह फार फार कठीण आहे बरं. पण अण्णाजी, जाऊ द्या हंबीरराव, तुम्हाला झळ लागली म्हणजे दरबाराद्वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे तुम्ही कळून चुकाल. हा, तर शब्दानच दुखावला असाल तर शब्द परत घेतो आम्ही आमचे. शंभूराजे आमचे ही युवराजच आहेत, कोणी दुश्मन नव्हे. पण शंभूराजाबद्दल एक खबर कानी आली आहे, ती जर खरी असेल तर. कोणती खबर? काही विपरीत तर? शंभूराजे, बोला, स्पष्ट स्पष्ट सांगा, तुम्ही कोणती खबर ऐकली? कालच्या रात्री गाण्या बजावण्याच्या एका जलशात राजे पुन्हा गेले होते. गाण्या बजावण्याच्या जलशाला आणि रामराजांना घेऊन? गाण्या बजावण्याच्या जलशाला म्हणजे? शहाजाद्याच्या दोस्तीतून शंभूराजांनी पैदा केलेला नवा छंद आहे हा. कालच्या जलशात तर राजाने कोणा गाणं रणीला. छे छे, तुमची काहीतरी चूक होत असली पाहिजे अण्णाजी. आमच्या शब्दाविषयी संशय असेल तर बहिर्जींना जाणून उभा करतो सरनोबतांच्या समोर. गाणारणीच्या मेळाव्या आणि रामराजांना घेऊन हद्दच झाली शंभूराजांच्या उन्नतपणाची. अण्णाजी, महाराजांचा ठाऊक आहे हे शंभूराजांचे नवे शोक. दोन्हीच्या राजकारणापुढे सवड झाली तर तुमचे महाराज घरातल्या घालमेली लक्ष घालणार. अण्णाजी, गडाचे दरवाजे बंद करून घ्या. असल्या विकताल वागणूक नतीजा कळू दे एकदा शंभूराजांना आणि रामराजांना देखील. यात रामराजांचा काय कसूर आहे त्यात राणीसाहेब? शंभूराजांच्या संगती सोबतीला आपण आजवर कधी हरकत घेतली नाही. मग शंभूराजांच्या पावलावर पाऊल टाकून छोटे राजे गाण्या बजावण्याच्या जलशात रमू लागले तर त्यात खंत वाटून घ्यायचं कारण काय? याचा अर्थ काय? गडावर शंभूराजांना कोणी शास्ता उरला नाही की काय? महाराजांचा काय मनसुबा आहे? युवराजींचा काय विचार आहे? युवराजींची संमती समजायची की काय? शंभूराजांच्या असल्या स्वर चाळ्यांना याला तुमच्या लाडक्या सुनबाई, त्यांनाच पुसा तुमचे सवाल. राजांचे स्वैरचाळे, आमची संमती. आम्ही नाही समजलो आपल्या बोलण्याचा मतलब. कसले सवाल पुसायचे होते? काल संध्याकाळपासून शंभूराजांचा गडावर पत्ता नाही. कुठं गेले, केव्हा गेले याची कोणाला खबर देखील नाही. कोणालाही खबर नाही असं का म्हणता? स्वारींच्या हालचालींची खबर आम्हालाच होती. आणि शिवाय शंभूराजांच्या हालचालीची तुम्हाला खबर? सुनबाई, ही मुखे तरी तुमच्याकडे कधीपासून आली? विपर्यास होतो आमच्या म्हणण्याचा. अण्णाजीने आपल्याकडे खुलासा केला असेल अशी आमची समजूत होती. कसला खुलासा? प्रभावळीच्या सुभेदाराविरुद्ध फिर्याद घेऊन देसाई काल गडावर आले. त्यावेळी अण्णाजी आपण जातीनं हजर होता. दरबाराच्या कटकटींचा राणी साहेबांचा पुढे खुलासा करायचं कारण काय? देसाईंची फिर्याद आम्ही महाद्वारापाशीच मिटवली होती.
फिर्याद मिटवली म्हणजे देसाईंची बंदीखान्यात रवानगी केली हेच ना? मग आम्ही नेमलेल्या सुभेदाराविरुद्ध फिर्याद करणाऱ्या उद्दाम अधिकाऱ्यांचा मुलायजा करायची रीत नाही. ही तुमची रीत झाली. स्वारींचा विचार वेगळा होता. ठाऊक आहे शंभूराजांचा वेगळा विचार आम्हाला. स्वारींना देसाईंच्या फिर्यादीची शहानिशा व्हायला हवी होती. प्रधान मंडळाच्या हुकमतीत शंभूराजांची मागणी आम्ही साफ नामंजूर केली होती. म्हणून जातीनं चौकशी करण्यासाठी युवराज आपल्या मुखत्यारीत काल शृंगारपूरला गेले. शंभूराजे जातीने शृंगारपूरला गेले? चौकशी करण्यासाठी गेले? युवराज म्हणून आपल्या मुखत्यारीत गेले? पाहिलात सरनोबत, हासून निसांच्या शब्दाचा मान, ही अष्टप्रधानांची प्रतिष्ठा. छे 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 छे, या गडावर राहण्यात आता कोणाचीही शोभा उरली नाही. कसली फिर्याद, कसली चौकशी? पण सांगते रामराजांना घेऊन जायचं काय कारण? ते चुकलं स्वारींचं. आत्ताच समजलं ते आम्हाला. म्हणून जातीनं खुलासा करायला आलो आम्ही. अख्खी रात्र तळमळून काढली आम्ही आणि आत्ता फावलं तुम्हाला खुलासा करायला. शंभूराजे शृंगारपूरलाच गेले याची खात्री आहे आपल्याला? तुमच्या विचारण्याचा रोग ध्यानी नाही आला आमच्या. काल रात्री शंभूराजे गाण्या बजावण्याच्या जलछाला गुंतले होते असा कानी आलाय आमच्या. शक्य आहे. शंभूराजे अलीकडे वरचेवर गाणारणीच्या मैफिलीत जात असतात अशी खबर मिळाली आहे आम्हाला. वरचेवर नव्हे, कधी कधी राजे जातात आणि नुसते गाणानेच नव्हे, गाणारे सुद्धा असतात त्या मैफिलीत. तुमच्याच संमतीने चालतात राजांचे हे थेर. थेर? त्यात थेर कसले? गाण्याची आवड असणे हा गुन्हा आहे का? राजांच्या वृत्तीबद्दल भलताच विचार दिसतोय तुमचा. हा ज्याच्या त्याच्या मनाचा धर्म आहे. स्वारींच्या गैरवर्तनाबद्दल तुमच्या हाती काही पुरावा लागला आहे का? पुराव्याची मुळी गरजच काय? गाण्या बजावण्याच्या मैफिलीत शंभूराजांची उठबस व्हावी ही मुळी गोष्टच गैर आहे. मग भलते सलते अपवाद उठले तर लोकांच्या जबानीला बोल लावण्यात काय अर्थ? सुनबाई, तुम्ही विसरत आहात. शंभूराजे युवराज आहेत, युवराज. मन मानेल तिकडे जायला आणि मर्जीत चाहेल तसं वागायला. शंभूराजे स्वतंत्र नाहीत. शंभूराजे स्वतंत्र नाहीत. शांत व्हा शंभूराजे. आमच्या माघारी पुन्हा आमची निंदा नसती. स्वारींचा गैरसमज झालाय. निंदा नलस्ती कोणी केली? मन मानल तिकडे जायला आणि मर्जी चाहेल तसं वागायला राजे स्वतंत्र नाहीत. कोण म्हणाला असं? अण्णाजी तुम्ही? राजे, आमचं नाव आपण विनाकारण गवू नका. आपल्याबद्दल एकही शब्दही बोलायची आमची इच्छा नाही. शंभूराजे, तुम्ही ऐकले ते उद्गार आमचे होते. असं तर मग अष्टप्रधानांचं बळ कमी पडायला लागलं म्हणजे तुमची नेमणूक झालेली दिसते. नेमणूक? कसली नेमणूक? आम्हाला सन्मान गौरव आणण्याची. विपर्यास होता हा राजे. ज्यांनी तुमची नेमणूक केली त्यांना जाऊन आमचा निरोप सांगा. प्रधानांच्या आणि सरकार गुणांच्या मर्जीनुसार आम्ही आमची चालचाल ठेवायला आम्ही आज आमच्या बुद्धीचा सौदा केलेली सम्राट स्वर्णमान शंभूराजे उभे आहो ना मी तुमच्याकडे. हवी दिसाचा फरमावू शकतात आपण. मुजरा राहिला बरं का? मासाहेब दादांना रागवू नका. दादांना बोलू नका. चूक आमची होती. आम्ही नको नको म्हणत होते पण आम्ही ऐकलं नाही. पाठ सोडली नाही दादांची. खरंच, अगदी खरंच सांगतो मासाहेब. बोलू नका आमच्या संग. मासाहेब, थंडी वाऱ्याची रात्र कुडकुडत बाहेर काढली. न पुसता जाऊ नये तिथं गेलात. आमच्या जीवाला घोल लावला. तसं नव्हे मासाहेब. एक शब्द बोलू नका. जन्माची आठवण राहील अशी अद्दल घडवणार आहोत आम्ही तुम्हाला. सुनबाई, मुतपाखान्यात वर्दी द्यायला सांगा की रामराजांचा थाळा बंद. मासाहेब, आम्हालाही शिक्षा म्हणून आम्ही देखील अन्नाला स्पर्श करणार नाही. मासाहेब, रामराजांना हतनाक सजा होते. काय प्रकार घडला तो आम्ही आपल्याला सांगतो. आम्हाला नका सांगू. ज्यांना सांगायचं आहे त्यांच्या पुढे जाऊन खुलासा करा. शंभूराजे, तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही. आम्ही रामराजांशी बोलतो आहोत, तुमच्याशी नाही. हवं तसं वागायला तुमचे तुम्ही मुखत्यार आहात. रामराजांचं तसं नाही. त्यांना गडावर जाब जबाब पुसणारे कोणीतरी आहेत.
रामराजे 1000 वेळा बजावलं आम्ही तुम्हाला, तरी तुम्ही आमचं ऐकत नाही. आज आत्ता सगळ्यांसमोर आम्ही अखेरचं निक्षून सांगतो आहोत, परत जर शंभूरायांचा संगती आम्हाला दिसला तर गडाचे दरवाजे बंद. पुन्हा नाही आम्ही अटक करणार. पण मासाहेब, ही शिक्षा रामराजांना नाही स्वारीनाच होते आहे. रामराजांचा थाळा बंद. रामराजे पुन्हा आमच्या संगती दिसले तर गडाचे दरवाजे बंद. बोल लावले रामराजांना, पण जखम केली आमच्या हृदयावर. का का कशासाठी हे सारं? आम्ही तुमचा काय अपराध केला होता? असा घाव घालण्यापरीस मासाहेब चापकान आमची चामडी का नाही लोळवली? ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत हो. तेव्हा पंत, तुम्हाला हवे ते सगळे हुकूम मिळाले. उरलेला पत्रव्यवहार आपण दुपारी 2 घटकानंतर पुरा करू. चालेल ना? बस बस बस, आता राजकारण बंद. आज आम्ही मोहिमेवर कूच करणार आहोत. तत्पूर्वी 2 घटका आंदोलन आम्ही आमच्या मुलांच्या संगती. पण शंभूराजे, रामराजे, राणीसाहेब आपण, हंबीरराव तुम्ही, सुनबाई तुम्ही, अरे इथे तर दरबारच भरलेला दिसतोय. कोणाचा बरा हा दरबार? राणीसाहेबांचा की युवराजांचा की या आमच्या छोट्या राजांचा? अरेच्या, सगळेच गप्प. पंत, पंचांग पहा बरं. आज मौनव्रताचा दिवस आहे की काय? सगळ्यांच्याच मुद्राच्या म्लान काय म्हणून? ते साहजिकच आहे महाराज. आज आपण कर्नाटकाच्या मोहिमेवर निघणार. मोहिमेसाठी आपले पाऊल एकदा का गडाबाहेर पडले की? छे छे पंत, तुमचा कयास साफ चुकला. भ्रमंतीचा चक्र तर विद्यार्थ्यांनाच आमच्या पायावर करून ठेवलंय. आमचे हे 2 झावे तरी मोहिमेच्या कल्पनेनं बिलकुल मलूल होणार नाहीत. तर काय शंभूराजे, तुमचे पाय पहा बरं एकदा. आमचा कयास आहे, तुमच्या पायावर देखील असंच एखादं चक्र असलं पाहिजे. आबासाहेब, शृंगारपुराहून कधी आलात? मी म्हणजे आम्ही. ते एवढं गांगारून जायचं काय कारण आहे? जाताना वर्दी द्यायची राहून गेली तर आल्याबरोबर दिलगिरीचे 2 शब्द बोलून मोकळा व्हायचं राणीसाहेबांपुढं. तर काय रामराजे, रात्री अपरात्री दौड मारायची तुमची हौस पुरली की नाही? आबासाहेब, इतकी दौड मारलीत, पण शेवटी गड चढताना शंभूराजांच्या पाठखोळीवरच बसून आलात. हत तुमची. आबासाहेब, आम्ही काही दमलो नव्हतं बरं का. आपण अगं बाई, या साऱ्या गोष्टींची स्वारीना खबर होती? गडावर घडणाऱ्या इतक्या साध्या गोष्टींची आम्हाला खबर लागत नसती तर मोगलांनी आम्हाला राज्यातून केव्हाच उचकावून लावलं असतं. स्वारींच्या कानावर आम्ही घालणारच होतो, पण घालणारच होतात, पण घातली मात्र नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या विश्वासाचे जर आम्ही धनी होतो तर मग आम्हाला आणखी काय पाहिजे? आम्हाला खबर देणारे दुसरेच होते. शंभूराजे, ते दुसरे म्हणजे अण्णाजी नव्हेत बरं का. महाराजांनी साफ साफ सांगितलं, हे फार बरं झालं. असा आरोप आम्ही कधी केलाच नव्हता. कोणीही खबर दिली म्हणून काय बिघडलं? नाही तर राजांना एकदा समज द्यायलाच हवी. दिवसेचे दिवस मन मानेल तिकडे झुकायचं याचा अर्थ काय? आज ही 4थी वेळ आहे. शंभूराजाच्या नादानं रामराजांचा पाऊल देखील हल्ली गडावर ठरेन असं झालंय. जगली शेरांना कधी कोणी ठाण बंदाई केलंय का राणीसाहेब? जाऊ द्या, रानावनात ऊन पावसात भडकू द्या त्यांना एकदा. उघड्या डोळ्याने जग पाहू द्या त्यांना एकदा. धडपडली, ठेचकाळली तर ठेचकाळू द्या. ह्याद आहे पंत, मासाहेब नेहमी म्हणत असत की अंकी बळ संचालक की छावे जंगलाकडेच धाव घ्यायचे. मासाहेब गेले आणि ते दिवसही संपले. काळ मोठा विचित्र आलाय.
काय अण्णाजी? नाही महाराज, म्हणजे छावे जंगलाकडेच धावले तर फारशी तक्रार करायचं कारण नाही. पण काय? बोला, थांबलात का? खुल्या दिलाने मनातली मळमळ ओकून टाकायची आबासाहेबांसमोर. आम्ही सांगतो, खरी गोष्ट सांगायला कोणाची भीडभाड कशाला हवी? छत्रपतींचा छावा जर जंगल सोडून गाण्या बजावण्याच्या जशाला धाव घेऊ लागला तर महाराजांनीच त्याला रोखायला हवं. छत्रपतींचा छावा आणि गाण्या बजावण्याच्या जलशात? विचारा आपल्या मुखाला जाप पुसा राजांना. काल राजे कोणत्या कृत्यात जंग झाले होते ते कळू दे एकदा दुनियेला. राजे, मासाहेब, त्यासाठी आबासाहेबांच्या मार्फत जाप पोचायची काही गरज नव्हती. हा पण खुलासा मागितला असता तर खरं तेच सांगितलं असं शंभूराजांनी. आबासाहेब, शृंगारपासून परत येताना महाडात एका गाण्याच्या मैफिलीत थांबलो होतो आम्ही. कलावंदनीच्या मैफिलीत? मोगलांचे हे विलासी शौक आम्हाला पसंत नाहीत हे पुरतं ठाऊक होतं तुम्हाला राजे, आणि तरी तुम्ही पुन्हा मैफिलीत गुंतलात. पण आबासाहेब, राजे, तुमच्या गळ्यात तुमचा कंठा दिसत नाही. दिलात बिदागी म्हणून. पण राजे, कंठा का दिलात? युवराजच्या प्रजेला साजेल असं दुसरं काय दिलं होतं आम्ही? आपण तरी दुसरं काय दिलं असतं? राजे, शुद्धीवर आहात का आपण? खुद्द महाराजापाशी उद्धटपणाची भाषा. राजे, जशी साधना करावी तशी फळं पावतात आणि तशाच वृत्ती फळावतात. पण आबासाहेब, राजे, तुम्ही गैर वागलात आणि गैर वागलात त्याही पेक्षा अधिक गैर बोललात. इथं क्षणभरही थांबायचं नाही. जन्मदात्यांचा अपमान करणाऱ्यांचा आम्हाला दर्शन सुद्धा वर्ज आहे. आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. तुम्ही का उभं राहिलाय तर? आमच्या तोंडावर थुकून तुम्ही देखील चालता व्हायचं होतं. हीच पारख केली आमची आपण. बदनाम झालो आहोत आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. जुन्या काळच्या माणसाने ही गाणी बजावणी नाही आवडत, पण तरी देखील महाराजांना असं बोलायला नको होतं आपण. म्हणूनच म्हणतो, तुमका आमच्या तोंडावर चालू लागायतून आमचं दर्शन देखील वरच्या मानायतून पुढं. इतकं रागवायला काय झालं? स्वारींच्या पुढं खरं तर बोलायची सुद्धा चोरी झाली आहे का आम्हाला? चोरी आम्हाला झाली आहे, या गडावर राहण्याची आणि या जगात उजाड माथ्याने जगण्याची देखील. असं कोणी म्हटलं? आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. देसाईना चौकशी विना बंदीखान्यात डांबून ठेवणारे अण्णाजी गैर वागले नाही. कुळाला तापलेल्या साहसाला दाग देणारे सुभेदार गैर वागले नाही. गडाचे दरवाजे आम्हाला बंद होतील अशी तंबी देणारे साहेब गैर वागले नाही. पण प्रभाव येऊन परतीच्या वाटेवर प्रहारात्र आम्ही गाण्याच्या मैफिलीत गुंतलो तर तेवढ्याने आम्ही विलासी शौकीन झालो. आपण कंठा दिलात म्हणून महाराजांना राग आला. दिला कंठा दिला म्हणजे काही दौलत उधळली नाही. राजघराण्यातील बादशाही रीतिरिवाजांना या राजाने देखील कोणाला याद दिली नाही. तानसेनाच्या प्रतिनिधीची शहनशाह अग्नाय करायचं नाही तर मग कोणी मशिदीत उमरवेच नाही, मौलवीने करायचं. कंठा दिला म्हणून ते आम्हाला बोल लावले. कोणाला कंठा दिला? कंठा दिलाय का गाणाऱ्या कलावंतीला? पोटासाठी देह विक्री करणाऱ्या नायकीला नव्हे. युवराजनी आमचा शोक जाणून ती आमच्या वाटेत आडवी आली. तिला भिक्षा नको होती, बिदागी हवी होती, म्हणून तिने आमच्यासाठी मैफिल उभी केली. रागदारीचे धुंद ताज उभे केले. जान कुर्बान करून टाकली असती तरी बाईच्या गुणाचा मोह झाला असता. मग शूद्रा कंठ्याची बात कशाला पुसतात? मग हा खुलासा मगा का नाही केला? आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. मासाहेब, हे थोरल्या मासाहेब गेल्या. आता कोणासमोर करायचा आम्ही खुलासा? आम्हाला पाण्यात पाण्यारे या मासाहेबांसमोर, की आमची नालास्ती करणाऱ्या हंबीररावांसमोर, की आम्हाला युवराज पदावर हुसकाव पाडणाऱ्या अष्टप्रधानांसमोर? आपल्यावर माया करणाऱ्या महाराजांसमोर. माया? ते जर केव्हा आम्हाला सजा पुकारण्यासाठी इथे आले होते. हे मात्र आपल्या मनचं आहे हा सारं. मोहिमेसाठी आज गड सोडायचं म्हणून किती प्रेमाने भेटायला आले होते आपल्याला महाराज. आम्हाला नव्हे, रामराजांना आणि मासाहेबांना. महाराजांनी आपल्यात आणि रामराजात कधी भेदभाव केलाय का? मग मासाहेबांनी आणि अण्णाजींनी आपल्या विरुद्ध इतका आकाश पातळ एक केला तेव्हा महाराजांनी प्रथम आपलीच बाजू घेतली नाही का?
हो घेतली, पण आपण पुरता महाराजांना तोडून बोललात, विनाकारण घाव घातल्यात. आपल्यासारखं दुसऱ्यांनाही मन नसतं का? चुकलंच थोडंसं आमचं. थोडंसं नव्हे, पुष्कळ चुकलं. कबूल कबूल, पुष्कळ चुकलं आमचं. हवी तर माफी मागतो आम्ही तुमची. आमची नको, जाऊन महाराजांचीच माफी मागावी आपण. महाराजांची माफी? आम्ही जाऊन महाराजांची माफी मागावी? ते होणे नाही, ते होणार नाही. अशोभरान हसतील आम्हाला. मासाहेब हसतील आम्हाला. अशोभरान घडी घडीला पार उतारा करतील आमचा. सर करकून आमचं नाक खाली झालं पाहून भयाच्या नाचतील. ते होणे नाही. या घडकेपर्यंत आम्ही कोणापुढे मस्तक झुकवला नाही किंवा सगळा पश्चाताप केला नाही की कोणापुढे दिलगिरीसाठी झोळी पसरली नाही. एक मासाहेब, बस एक थोरल्या मासाहेब, त्यांच्या पायाशिवाय अन्न पायानं आम्ही कधी स्पर्श केला नाही. आम्ही तुम्हाला स्पर्श बजावतो. हसू नका, पटणार नाही तुम्हाला आमचे बोल, पण आम्ही तुम्हाला स्पर्श बजावतो की. ठीक ठीक, तुमचंही रास्यत आहे म्हणा. घाव आम्ही घातली तर आम्ही माफी मागण्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्या शब्दाखातर किंवा तुमच्या शब्दाखातर आम्ही महाराजांची माफी मागतो. मग मासाहेब रामराजांना किती तोडून बोलल्या नाही? तोडून बोलल्या, पण बोलतानाही शाल घातली त्यांच्या अंगावर. खरंच भाग्यवान आहे रामराजे. आज आमच्या मासाहेब असत्या तर. या नाटकातील भूमिका आणि कलाकार: छत्रपती शिवाजी महाराज, सौ श्रद्धा रामा नाईक, शंभूराजे, कुमारी श्रिया गुरुनाथ नाईक, हंबीरराव, कुमारी सेजल आनंद नाईक, अण्णाजी सौ प्रिया प्रवीण सावंत, मोरोपंत सौ महिमा बाबली नाईक, सोयराबाई सौ अश्विनी सिद्धेश घाटवळ, येसुबाई कुमारी अंकिता हनुमंत पावसकर आणि रामराजे कुमारी आज्ञा अरुण नाईक. सहर्ष अभिनय सादर करीत आहोत प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित आणि श्री गणेश ठाकूर दिग्दर्शित 3 अंकी अजरामर ऐतिहासिक नाटक रायगडाला जेव्हा जाग येते. तर काय छोटे राजे, दुपारचा थाळा घेतलात? हो जी, केव्हाच. आणि शंभू राजांनी? दादांनी देखील घेतला. मग तुमच्या मासाहेबांनी तुम्हाला दिलेली सजा एकूण माफ केली म्हणायची. आबासाहेब आपण होतात म्हणून सजा माफ झाली, नाही तर आमची खंबकटीच होती. बाकी असं अधून मधून उपाशी राहिलं म्हणजे खोड्या कमी होतात नाही? बरे राहू आम्ही उपाशी. दादांची युक्ती तुम्हाला कुठं ठाऊक? युक्ती? कोणती युक्ती बुवा? अशी सांगायची नसते काही ती कुणाला. आम्हाला सुद्धा नाही? बर, नका सांगू. आम्ही सुद्धा तुम्हाला काही सांगणार नाही. स्वारी शिकारीला बरोबर नेणार नाही, तुमच्या संग बोलणार सुद्धा नाही. चला, तुमची आमची कट्टी. हे हो काय आबासाहेब, तुमची आपली सदानुग्धा कट्टीची भाषा. तुम्हाला म्हणून सांगतो बरं का, पण अगदी गुप्त गुप्त ठेवायची आमची गंमत. अगदी गुप्त गुप्त? हो, सांगू की नाही? मासाहेब दादांच्यावर रागवल्या म्हणजे. मासाहेब दादांच्यावर रागवतात? हत्तीच्या, त्यात काय, त्या तर नेहमीच सगळ्यांवर रागवलेल्या असतात. असं? बर, मग? मग काय, आम्ही दादासोबत गडावर खूप खूप भटकतो आणि जायतून रक्कट करवंद खातो. आहे की नाही मज्जा? शाबास, आहे खरी मज्जा. पण काय हो छोटे राजे, एकटे एकटे जाळीत शिरून करवंद खातात तेव्हा आमची याद येते की नाही तुम्हाला? तुम्हाला करवंद आवडतात आबासाहेब? आम्हाला पुष्कळ करवंद आवडतात. पण मग चला की, खरंच चला, आम्ही दाखवतो तुम्हाला करवंदाची जाळी. बघा बुवा, आम्ही तुम्हाला पेट्टाराभर करवंद काढून देऊ. खरंच चला. मग दरबारची कामं कोण करणार? मोहिमेवर कोण जाणार? तुमचं म्हणजे नेहमी असंच असतं आबासाहेब, कधी कधी आमच्या द्यायचं नाही. हे हो काय छोटे राजे, उगीच रुसायचं.
तुमच्या संग आम्ही करवंद खायला भटकू लागलो तर हे पंत हे अण्णाजी काय म्हणतील ठाऊक आहे मला. म्हणतील एवढे मोठे छत्रपती आणि करवंद खात भटकतात. होय ना. आम्ही नाही रे बुवा कधी छत्रपती होणार. आणि आम्ही तुम्हाला छत्रपती करायचं ठरवलं तर सगळं खोटं खोटं. आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला सांगितलंय मासाहेबांनी. काय काय सांगितलंय मासाहेबांनी तुम्हाला? आबासाहेब, दादांचे धाकटे भाऊ म्हणून जन्मलो यात का आमचा अपराध आहे का हो? कोणी सांगितलं असं तुम्हाला? मासाहेब आम्हाला नेहमी रागावत असतात. बघा म्हणतात तुम्ही कपाळ करंडे आहात, कर्मदरिद्र आहात. धाकटे म्हणून जन्मला, आता बसा दादांची चाकरी करत. तुमची मस्करी करतात त्या. आम्ही नाही दादांची चाकरी करणार. मग काय करणार? आम्ही सुद्धा छत्रपती होणार. आताच तर तुम्ही म्हणालात ना की आम्ही नाही रे बुवा छत्रपती होणार म्हणून. त्यात काय, आम्ही छत्रपती होणार आणि करवंदही खाणार. ठीक ठीक, करून टाकू आम्ही तुम्हाला रायगडाचे छत्रपती. आणि दादांना? त्यांना देऊ कर्नाटकात पाठवून. काय पंत? तेवढ्यावर कदा तुटला तर सोन्याहून पिवळं. अगदी खरं. अगदी खरं. बघा बरं, पक्क ठरलं ना? होय, पक्क ठरलं. थांबा थांबा, अहो छत्रपती, अशी तडकाफडकी निघालात कुठं? कुठं म्हणजे दादांना वर्दी द्यायला नको का? दादा, पंत, ही भेट पाहण्यासाठी व्यंकोजी राजे इथे असायला हवे होते नाही? या शंभूराजे, उदंड आयुष्य आहे आपल्याला. आताच याद काढीत होतो आम्ही तुमची. आपल्याशी बोलायचं होतं थोडस. सोनबाईने रवानगी केली वाटतं राजे तुमची. आमच्या तोंडून भलते शब्द बाहेर पडले, पण सकाळच्या प्रकाराबद्दल बोलताय ती तर गोष्ट राजे आम्ही केव्हाच विसरलो. आपल्याला राग आला असेल म्हणून. राज्य करणाऱ्या माणसाला असं घोडोघोडी रागवून चालत नाही राजे. तुम्ही फार फार रागवता शंभूराजे. तसं नाही आबासाहेब, आमच्या म्हणण्याचा मतलब नाही. माणसाने रागवावं, पण राग ओठापुरता ठेवावा, पोटापासून रागू नये. काय पंत? लाख मोलाची गोष्ट बोललात महाराज. आता हे अण्णाजी कधी कोणावर रागवतात का पहा बरं. म्हणजे महाराज, जिथं रागवायला पाहिजे तिथं सुद्धा रागवत नाही. मग प्रभाळूंचे सुभेदार खुशाल आमचा हुकूम धुडकावून लावतात. ऐवज आणि गल्ला अदा करत नाही. आणि शिवाय तेच सांगत होतो मी अण्णाजींना. थोडा गैरसमज झाला आपला महाराज. गैरसमज? अण्णाजी, जातीनं शहानिशा करणं हा दरबारचा रिवाज ठाऊक आहे तुम्हाला. तक्रारखोऱ्यांना बंदीखान्यात लोटून मूळ कर्जा मिटेल काय? अण्णांजीवर आमचा देखील तोच डाव होता आबासाहेब. अण्णाजीने शृंगारपूरला जाऊन जातीनं शहानिशा केली असती तर. जातीनं शहानिशा करणं म्हणजे प्रजेला अभयदाय दे सुटणं नव्हे राजे. तुम्ही साऱ्यात सूट दिली म्हणून लोकांनी तुम्हाला दुवा दिला, पण सैन्य पोटावर चालतं राजे, लोकांच्या दुव्यावर नाही. आम्ही देखील हेच म्हणत होतो महाराज. मोठमोठ्या मोहिमा खबरदारीने चालवायच्या म्हणजे कर वसुली ही झालीच पाहिजे. पण आबासाहेब राजे, तुम्ही सांगता आहात ते प्रकार आमच्या ध्यानी आले नाहीत असं वाटतं का तुम्हाला? पण राज्य करावं म्हणजे माणसं राजी राखावी लागतात. हळूहळू त्यांना आकार द्यावा लागतो. एका रात्रीत रामराजे अवतरत नाही राजे. महाराज, आपण मोहिमेवर निघण्यापूर्वी एका बाबी संबंधी खुलासा व्हावा असा प्रधान मंडळाचा अर्ज आहे. खुलासा? कशाबद्दल खुलासा? आपल्या गैरहजेरीत रायगडाची मुख्यदारी जर युवराजाकडेच राहणार असेल तर. छत्रपतींच्या गैरहजेरीत मुख्यदारी जन्मसिद्ध हक्काने युवराजांकडे देते हे प्रधान मंडळाला चांगलाच ठाऊक आहे. मग गावचा खुलासा मागण्याचं कारण? यात काही गैरमानाचं कारण नाही युवराज. प्रधान मंडळाची मुत्सद्दी जुन्या परंपरेत काढलेल्या त्यांना तुमचे नवीन विचार पेलणारे नाही. मग चालत्या कारभारात पावलोपावली खीळ बसायची नाही का? तेव्हा अर्ज असा की महाराजांनी अष्टप्रधानात दुसरी तरी कामगिरी नेमून द्यावी, अथवा. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आम्हाला चांगला समजतो पंत. आबासाहेब, अष्टप्रधानांची तसं ठरलंच असेल तर यांची या सगळ्या सज्जनाची खुशाल काशी रवानगी करावी. त्यांच्या योग्य अशी तेवढीच कामगिरी बाकी उरली आता. राजे, संबंध राज्याचा कारभार पेडण्याची आमच्या एकट्याच्या बाबूत भरपूर ताकद आहे.
या हंबीरराव, तुम्हीच तेवढे बाकी होतात. आम्ही नाही समजलो महाराज. अहो, इतका वेळ करता आहात तरी काय? गडकाभरात आपल्या पहिल्या सैन्याची तुकडी गडाखाली कूच करणार तेव्हा इथं केवढे झुंबड उडाले आहे आणि तुम्ही मोहिमेची शूद्रमत काय बोलता? झुंबट? तर हे पंत, हे अण्णाजी यांच्या पांढऱ्या केसावर जाऊ नका तुम्ही. तांबड्या मातीत उतरलात तर तुम्हाला देखील चितपट काढण्या इतके पेच आहेत त्यांच्या पगडीत. म्हणजे महाराज? आणि शंभूराजांबद्दल तर विचारूच नका. त्यांना असं वाटतं की 10 हत्तींचा बळसंचाल आहे आपल्या अंगात. नुसतं वाटतं नाही आबासाहेब, खात्री आहे आमची. पण राजे, हत्ती फार चतुर असतो नाही. उठल्या सुटल्या दिसेल त्याला धडक देत सुटत नाही तो. मग बोला हंबीरराव, तुम्ही कोणत्या बाजूने दंड तोपटून उतरणार आहात या झुंजीमध्ये? आम्ही आपले दुरून बघतो ते ठीक आहे. दुरून मजाक बघायचं भाग्य फार दिवस लाभणार नाही तुम्हाला हंबीरराव, बरं का? महाराज, मस्करी सोडून द्या मंडळी. क्षणभर भविष्यातले ललिताचे रागरंग निहाळीत होतो आम्ही. राजे, आमच्या डोक्यात एक कल्पना आली आहे. पहा तुम्हाला रुचते का ती? कोणती कल्पना आबासाहेब? पंत, अण्णाजी, तुम्ही देखील विचार करा. आपल्या राज्यातल्या सगळ्या सुब्यांचे कारभार अजून पुरते सुधारलेले नाहीत. हे मान्य आहे तुम्हाला? यात वाद होण्याचं काहीच कारण नाही महाराज. मग आमची मसलत अशी आहे की शंभू राजांनी प्रभावळीची सुभेदारी पत्करावी आणि तमाम सुभेदारांना आमच्या गैरहजेरीत कारभाराचा नवा आदर्श घालून द्यावा. आमच्या हुकमीत धवाड होणार नसेल तर खुशीने पत्करू आम्ही ही कामगिरी. बिलकुल ठीक. पंत, आम्ही कर्नाटकची मोहीम आवरून परज राजधानीत पाऊल ठेवितो. राजे शृंगारपूरला राहतील आणि प्रभावींच्या सुब्यांचा कारभार बघतील. त्यांच्या कारभारात प्रधान मंडळांना बिलकुल हस्तक्षेप करू नये. काय अण्णाजी? जशी महाराजाची आज्ञा. या मसलतीस काहीच गैर नाही महाराज. नव्या दमाची तरुण मंडळी पुढे सरसावली म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या बुड्या माणसांनी हळूहळू कारभारातून अंग काढून घ्यायला प्रारंभ केलाच पाहिजे. काय पंत? प्रत्यक्ष कारभारात उतरल्यावर युवराजांनाही आणि त्यांनी कारभार खबरदारीने केला म्हणजे तुम्हा आम्हालाही 2 धडे घेता येतील. काय हंबीर? आणि रायगडाचा कारभार? ते तर आमचे छोटे सरकार सांभाळतील. आम्ही नाही इथं राहणार. आम्ही दादाचं सांगते शृंगारपूरला जाणार. मग मासाहेब लिहितील चांगला स्ट्रोक. बरं देतील. शिवाय दुपारचा थाळा बंद. शिवाय गडाचे दरवाजे बंद. मग काय, जाळीत चिरून करवंद खायला सांगते दादा सुद्धा नाही. म्हणजे आबासाहेब, राजे, आम्ही नाही सांगितलं. आबासाहेबांना देवीचा एकदम दृष्टांत झाला म्हणून. राजे, सुनबाईंचा विचार घ्या आणि आता एकदम पुढच्या तजवीजीला लागा. जी आबासाहेब. आम्ही राजधानीत परत पाऊल ठेवितो. हुशारीने असा. तुमच्या कारभारावर आमचे डोळे खिळू नाहीत, याद ठेवा. जशी आज्ञा आबासाहेब. पंत, शिक्का मोर्तपासाठी उरलेले कागदपत्र घेऊन या. अण्णाजी, आमच्या प्रयाणाची सिद्धता झाली का ते पहा. राणी साहेबांना आणि सुनबाईंना वर्दी द्या की घटकाभरातच आम्ही देवीचं दर्शन घेऊन गड उतरणार आहोत. आपल्या मुत्सक्तीगिरीची शर्त आहे महाराज. मती कुंठित करणारा हा गुंता आपण किती शितापणे सोडवला. गुंता सुटला नाही हंबीर. गुंत्याला आता सुरुवात झाली आहे. अफजल शाहीचे सारख्या मातबर गनिमांच्या हल्ल्याला आजवर कधी आम्ही डरलो नाही. पण घरातली ही विषवेल आमच्या गळ्याला तात लावणार असं दिसतं. विषवेल? आपल्या मुखात आजच हे नाव उमेदीचे उद्गार का म्हणून महाराज? रायगडाची वास्तू दिल खेचील इतकी सुंदर आहे. दृष्टी फिरेल इतकी भव्य आहे. पण हंबीर, आमच्याच कम नशिबानं ती शापित झाली असावी असं दिसतं. 30 वर्षापूर्वी एका वेड्यापोरानं दऱ्याखोऱ्यातला अवघा मावा रान जागा केला. याच सह्याद्रीच्या खडकाळ भूमीवर जाग्या झालेल्या मावळ्यांनी हिमतीला नांगर धरला. रक्त शिंपून मोती पिकवले. या काळ्या कभिन्न पहाडावर देखील मोत्यांची भरघोस कणसं डोलू लागली. पण हयात वेचून वाढवलेल्या उभ्या मोत्यावर डोळ्या देखत कीड पडायला लागली हंबीर.
कीड पडायला लागली. आता आम्ही उमेद कशाची आणि कोणाची धरावी? महाराज, राज्याभिषेकानंतर उद्या 12व्या दिवशी मासाहेब आम्हाला सोडून गेले. मासाहेब गेल्या आणि रायगडाची कळाच गेली. आम्ही चौफेर पराक्रम करून गनिमांना जेर केलं. सोन्यासारखे सेनानी मुत्सादी मिळवले. श्री कृपेने हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. 1 करोड होणांचं राज्य पैदा केलं. पण काय महाराज? हे ऐश्वर्य सांभाळणारा, त्यात हिमतीनं भर घालणारा आमच्या माग दुसरा कोण आहे हंबीर? दुसरा कोण आहे? खरं आहे महाराज, आपल्या माग राज्याला राजा मिळेल, पण दौलतीला आकार देणारे दुसरे शिवाजी महाराज आमच्यापाशी नाहीत. शिवाजीला दुसरा शिवाजी लाभला नाही, घडवता आला नाही. हे शिवाजीच्या हृदयातलं फार मोठं शल्य आहे हंबीर, फार मोठं शल्य आहे. श्रींची इच्छा हंबीर, समर्थांचा दासबोध घेऊन यायला सांगा बरं. गड उतरण्यापूर्वी आमचं मन आम्हाला काबूत आणलंच पाहिजे. जगदंब. आम्ही पडलो सावत्र, तेच सांगतो आम्ही. दुनियेला ज्या त्यात आमचा सावत्रपणा दिसायचा. फार चांगलं, फार चांगलं. राणी साहेब, आपण कोणासमोर बोलतो? काय बोलतो? शंभू राजे तुमचे पुत्र आहेत, कोणी दुश्मन नव्हेत. हळूहळू तुमची असली भाषा चाकरांच्या कानावर पडू लागली तर ते काय म्हणतील? बस बस बस, फार बोललात आपण. आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका तुम्ही. गडावर शंभूराजे आले असं ऐकलंय आम्ही. होय, राजा कालच आले. 3 वेळा महाराजांच्या भेटीस येऊन गेलेत. मग भेट झाली? महाराजांनी दारातूनच परतवलं राजांना. का? राजाचं मुखावलोकन करायचं नाही म्हणतात महाराज. छे छे, ही चूक घडते आहे महाराजांची. कर्नाटकाच्या मोहिमेवरून आम्ही परतत असल्यापासून चौकशी करत आहोत, पण खुद्द स्वतः डोळ्यानं पाहून छाती टोकपणे सांगणारा कोणीच भेटत नाही. सगळेच ऐकीव गप्पांचे मालिक. फार बोलला पण राणी साहेब, जरा गप्प बसता. कमी बोलता तर गुंता आम्हाला नीट उलगडला आला असता. का म्हणून गप्पा बसायचं? आम्हालाही अधिकार आहे, आमचाही हक्क आहे. पण तुमचा अधिकार कोण हिरावून घेतलाय का राणी साहेब? आम्ही सांगतो आहोत, तुम्ही केलेला आरोप जर खरा ठरला तर आम्ही आमच्या हाताने शंभूराजाला शासन करू. म्हणाल तर टकमक टोकावरून कडेलोटाची स्वतः फरमावू. बस, यातच खुशी आहे ना तुमची? पंत, शंभूराजाला बोलावून घ्या. थांबा, नुसता शंभूराजांना नव्हे तर सुनबाईला देखील इथे बोलावून आणा. फार नाकानं कांदे सोलत होत्या ना त्या, म्हणून त्यांचा पाण उतारा करणार आहात आपण. पाण उतारा आम्ही कशाला करायला हवा? दुनियेनं पंचारती झाले त्यांच्या माणसापुढं. आमचं म्हणणं आहे की आपण सुनबाईला देखील जाप पुसावा. पुत्राच्या दुर्वतनाचा जाप सुनेला विचारावा? मोठा अजब मनसुबा सांगता तुम्ही राणी साहेब. सुनेला असा जाब विचारताना आमची मान शर्मेनं खाली जाईल, ते होणे नाही. पंत, फक्त शंभूराजांना बोलावून घ्या. जशी आज्ञा महाराज. हंबीर जी महाराज. राजांच्या दुर्वर्तनाची खबर तुम्हाला केव्हा मिळाली? कर्नाटकाच्या मोहिमेवरून आपण परतत होतो तेव्हाच महाराज. मग आमच्या कानावर घालण्यात कसूर का केली? कसूर घडली नाही महाराज. राजांच्या वर्तनाबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या वावड्या उडालेल्या आम्ही पाहत होतो, पण निश्चित साबिती कशाचीच होत नव्हती. आमच्याही माग तोच प्रश्न आहे. निश्चित साबिती नाही, खात्रीलायक पुरावा नाही. पुरावा पुरावा पुरावा. आमच्या शब्दावर आपण इतका गैरविश्वास दाखवाल अशी अटकळ असती तर आम्ही. राणी साहेब एका उमद्या पोराची जान खतऱ्यात आहे आणि तुम्ही आम्हाला आपल्या शब्दाची मिजाज सांगता. आम्ही कोणावर आणि कशावर विश्वास ठेवायचा? पण
पण मुळात काहीतरी घडल्याशिवाय उगाच बरं अशा वार्तेच्या वावड्या उठतील. आणि एकमुखानं लोक शंभूराजांचंच नाव घेतात, दुसऱ्या कोणाला या तोमतीत गोवत नाहीत. आमच्या हयातीत तर इतर कोणाबद्दल अशी दुर्वार्ता पसरलेली आम्ही कधी ऐकली नाही. चुकतात अण्णाजी आपण. दूरवार्ता कोणाबद्दलही पसरतात आणि उठतात. घरीदारी हितशत्रू माजले की एखाद्या सध्या देखील बेइज्जती वेळेला वेळ लागत नाही. पण हंबीर, घरीदारी हितशत्रू का माजावेत? हा वैर, हा कडूपणा, हा वाकुटेपणा कशा पाही? महाराज, हंबीर, आम्ही कोणाचे तरी टळटळाट बघतो आहोत, म्हणून पोटचा पोर आमच्या पोटावर वाघ नख चालवतो आहे. महाराज, शंभूराजे आले आहेत. राजे. जी आबासाहेब. शृंगारपुराहून परतून तुम्हाला 2 दिवस झालेत. जी हा आबासाहेब, कालपासून 3 वेळा आम्ही आपल्या भेटीशी येऊन गेलो, पण आम्ही भेट घेतली नाही. जी आबासाहेब. राजे, आम्ही भेट का घेतली नाही हे ठाऊक आहे तुम्हाला? राजे, एक सवाल पुसतो, हुशारीने जबाब द्या. कुमारिकेची व पतिव्रतेची बेइज्जती करणाऱ्या गुन्हेगाराला आम्ही कोणती सजा सुनवावी? गुन्हा साबित झाला तर एकच सजा आबासाहेब, मौत, कडेलोट. आणि गुन्हेगार मातब्बर असला तर? इन्साफ गुन्ह्याकडे पाहतो, माणसाकडे नव्हे, अशी तुम्हीच दंड घालून दिली आबासाहेब. तर मग शंभूराजे, तुमच्या वर्तनाबद्दल फिर्याद दाखल झाली आमच्या दरबारी. तुमच्या वर्तनाबद्दल जाब मागतो आहोत आम्ही. दरबारात त्या फिर्यादीची सुनावणी करायला आमची बिलकुल हरकत नाही आबासाहेब. ती तर गोष्ट आता अटळच आहे, पण तुम्ही आमचे पुत्र म्हणून एका पित्याच्या नात्याने आम्ही खुलासा मागतो आहोत. तो खुलासा देण्यासाठी कालपासून 3 वेळा आम्ही आपल्या दाराशी येऊन गेलो, पण आपण मात्र आम्हाला दरवाजे बंद केले. आमच्या अंतःकरणाची व्यथा तुम्हाला इतक्यात कळायची नाही राजे. तुम्ही बाप झालात आणि जाणत्या झालेल्या पुत्राच्या दुर्वर्तनाचा जाब मागण्याची पाळी तुमच्यावर आली, तरच तुम्ही आमच्या हृदयातलं शल्य उमगाल. दुर्दैवाने तसा प्रसंग कधी उधळलाच तरी देखील भेटीला आलेल्या जाणत्या पुत्राला आम्ही दारातून कधीच पेटावून लावणार नाही. आम्ही काय करावं अशी अपेक्षा होती राजे तुमची? आम्ही आपणहून रायगडावर हजर झालो. आपण हुकूम करण्यापूर्वी जातींना खुलासा देण्यासाठी आपल्या दाराशी आलो. यावरून निदान आम्ही नादान भ्याड नाही एवढी तरी खात्री पडायला आपल्याला हरकत नव्हती. ती खात्री होती म्हणूनच राजे आज अद्याप 2 उभारी आहोत आम्ही. अजून आमची मान ताड आहे, पण राजे आम्हाला तुमचा खुलासा हवाय. सजेची आम्हाला तमा नाही, परवा आहे ती आमच्या इज्जतीची. जे काय घडलं याची सरळ कैफियत सादर करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. पण आबासाहेब, आमची कैफियत ऐकण्यापूर्वी आपण आमचा एक अर्ज मंजूर केला पाहिजे. अर्ज? कोणता अर्ज? आमची कैफियत केवळ आम्ही आपल्या पायाशी सादर करू, इतर कोणाचाही त्याच्याशी संबंध नाही. मतलब? आबासाहेब, मासाहेब आणि दरबारातील इतर कारभाऱ्यांना आपटून जाण्याची आज्ञा द्यावी. ते का म्हणून? आमच्या चरित्र्याचा न्यायनिवाडा करायचा अधिकार फक्त आपला आहे. छत्रपती म्हणून नव्हे, आमचे जन्मदाते वडील म्हणून. हे पंत, हे अण्णाजी, हे हंबीरराव यांनी तुम्हाला कडे खांद्यावर खेळवलाय राजे, आणि त्यांना तुम्ही परके लेखता? ज्याने आम्हाला कडे खांद्यावर खेळवलाय तेच आमचा कडेलोट करायला टपले आहेत. पण त्यांनी तुमच्याशी अशी दुश्मनी करावी याचं कारण काय राजे? हा सवाल तुम्ही त्यांनाच पुसणं योग्य होईल आबासाहेब. आणि तुमच्या मासाहेब या तर घरच्याच आहेत. आमच्या नव्हे, रामराजांच्या मासाहेब. राजे, क्षमा करा आबासाहेब, मासाहेबांबद्दल फार संयमाने बोललो आम्ही. राजे, तुमचा अर्ज आम्हाला साफ नामंजूर आहे. तुमच्यावर आरोप जाहीर रीतीने झाले आहेत, तेव्हा त्याचा खुलासाही सर्वांच्या समक्ष उघडपणे व्हायलाच हवा. पण आबासाहेब, राणी साहेबांचा आणि इतर कारभाऱ्यांचा असा उन्मत्त घडणं तुम्हालाही परिणामी योग्य ठरणार नाही राजे. राजे, तुम्ही युवराज आहात त्याची भूल पडू देऊ नका. याचा अर्थ केवळ छत्रपती म्हणून ते आमच्याकडे खुलासा मागतात. तुमच्या हिशोबी केव्हा आम्ही युवराज म्हणून लेखले आहोत. छत्रपती म्हणून? राजे, छत्रपतींना छत्रपती पदाशिवाय दुसरा प्रपंच नाही, दुसरी जिंदगी नाही. मग आमची फार मोठी फसगत झाली आबासाहेब. फसगत? कसली फसगत? आम्ही फार वेगळ्या आशेने आपल्याकडे आलो होतो. आमची अटकळ होती की अलम दुनियेने आमच्या विरुद्ध आकाश पातळी केले तरी आपण आम्हाला पोटाशी घ्याल, पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे राहाल. प्रसंग येताच आमचा कान पकडून आम्हाला पुचाल, बेटा शंभू बाळा, हा कसला प्रसंग ओढून घेतलाय तू आपल्यावर. राजे, राजे, हा थोरल्या मासाहेब असत्या तर ते देखील हेच केलं असतं आबासाहेब. आम्हाला त्यांची याद येते आबासाहेब. राजे,
आपण ज्या दिवशी छत्रपती झालात त्या दिवशी आम्ही पोरखे झालोय आबासाहेब. राजे राजे तुमच्या हिताबद्दलच बोलत आहोत आम्ही. महाराज, आपण त्या दिवसाला भोगायला आम्ही समर्थ आहोत. राजे राजे तुमच्या मोहात गुंतून पडलो, इथंच आमचं चुकलं. पण आपल्या हिताहिताची कदर आम्हाला आहे याची तरी खात्री आहे ना? आम्हाला कोणाचीच आणि कशाचीच खात्री उरली नाही आता. सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब तुमच्या पायाशी बांधलंय याची याद आपण विसरलात तरी आम्हाला विसरता येत नाही. ती या जागती असती तर आमची आज्ञा म्हणून निमूटपणे आमच्या नंतर घडा बाहेर पडला असता. पण निराशा बदसला खात्रीला दिला असता. बदसल्ला कोणता दिला? महासाहेबांनी आणलेला महाराजांचा निरोप आपण आपल्या कानावर घातला. नुसता निरोप देऊन थांबला नाही तर परळीला जाऊन समर्थ या सेवेला आम्ही उभायला इच्छा व्हावं अशी तुमची देखील इच्छा होती. आपण आम्हाला डोहाळे पुसलेत म्हणून खुल्या दिलानं बोललेलो, त्यात गैर काय घडलं? गैर हेच घडलं की आबासाहेबांनी आम्हाला सजा पुकारली आणि कदाचित आम्ही यांच्या आज्ञेला जुमानदार नाही म्हणून तुम्ही अशा तेड्या मार्गाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. हा आपला निव्वळ गैरसमज आहे. सज्जनगडावर जाण्याविषयी यापूर्वी आम्ही आपल्याजवळ कैक वेळा हट्ट धरला नव्हता का? आमच्यावर असा आकाश फाटला असताना तुमचा हट्ट पुरवायची ही वेळ नव्हे, हे ना तुम्हाला तरी उमगावायला होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली, काय बोलता आहात का आपण? समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छे छे, मोठा सन्मान आहे आमचा. जा, थांबलात का? आमच्यासाठी एक भगवी छाटी आणा, खांद्यावर झोळी अडकवा, हातात चिपण्या द्या, गळ्यात तंबुरा द्या, म्हणजे मनाच्या श्लोकनात आम्ही देखील हिंडतो दारोदारी जो गा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव बरं. त्याची माझी तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. पण तुमच्या ध्यानात कसं येत नाही, हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाही. ही सजा आहे, सजा. गडगडीत पावतार आहे आमचा. अष्टप्रधानांच्या सरकार गुणाची केलेली आमच्यावर प्यारी मार आहे. आमच्या सवालांचं हे उत्तर नव्हे. महाराजांना सजाच पुकारायची असती तर त्याने सज्जनगडाकडे जायला आज्ञा दिली असती का? हा मला टगमग टोकावर घेऊन उभं केलं असतं तरी तो कडेलोट आम्ही खुशीने पत्करला असता. पण एवढी त्याची हिंमतच नव्हती. तुम्हाला फूल पडली पण आमच्या जुन्या जखमा बाबा वाहता इथं. महाराजांच्या गैरहजेत रायगडाची मुख्याधिकारी जन्मसिद्ध हक्काने युवराजांकडे येते, पण अष्टप्रधान कानी लागले आणि महाराजांनी आमचा हक्क उधळून लावला आणि आमच्या गळ्यात अडकवली प्रभावाची सुभेदारी. तुमच्या शब्दाखातर किंवा तुमच्या शब्दाखातर आम्ही ती देखील पत्करली. पण त्या पायी आता मासाहेबांनी कान फुंकताच सुभेदारी काढून घेऊन आम्हाला सज्जनगडावर जाण्याचा आदेश येतात. तुम्ही मान डोलावली म्हणून आम्ही देखील असल्या बैजातीकडे मस्तक झुकवायचे की काय? या विषयाबाबत पुन्हा बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं तरी आपण आम्हाला भाग पडता. पण युवराजनी खुल्या दिलानं घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी आपण प्रथम आमच्याकडेच धावलात. पृथ्वी मोला एवढा विश्वासाचं धन आम्हाला दिलात, आम्ही धन्य झालो. पण आपण असा विचार मनात आणावा की लोकांच्या दृष्टीने बेइज्जतीसारखी थोडी तरी आगळीक आपल्याकडून घडली नाही का? नाही नाही नाही, आगीक बिलकुल घडली नाही. जे काय घडलं, जे काय केलं त्याची जिम्मेदारी मी कधीच छिडकाय नाही. प्रसंग येताच छातीचा कोट करून रामधुनीचे वार आम्ही झेलले असते आणि तिला आमच्या मायेची उपज दिली असती. पण आम्हीच कमनशिबी म्हणून ती मृत्यूच्या महाद्वारातून मोठ्या दिमाखात निघून गेली आणि आमच्या वाटेला आली फक्त बेइज्जती. प्रत्येक वेळी अस्मानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे असते तर सर्वस्वपणाला येऊन झेप घ्यायचे असं कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी दुश्मनी धरण्यात काय अर्थ आहे? थोडं रीतिरिवाजांकडे पाहायला नको का? आम्ही घालत रीन आणि पाडू रिवाज अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजांची मातब्बरी तुम्ही आम्हाला सांगतात. शुद्धीकरणाची महाराजांनी लोकांच्याकडे उतरवली की नाही? माताभर मुसलमानांचा विरोध म्हणून करण्यासाठी काशीतून गागा भटांना आणून राज्यावर सोहळा पार पाडला की नाही? अष्टग्रहांची खचित आपल्यावर वक्रदृष्टी झाली. एरवी त्या सरळ गोष्टीत वाकुडेपणा का दिसावा? खरं बोलला, ग्रहांची आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आता नव्हे, आमच्या जन्मापासूनच
जन्मदात्री आई आम्हाला पाण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांचा पाखर आम्हाला जाड येण्यापूर्वीच तुटून पडला. आणि आबासाहेब त्यांची तर आमच्या जन्मापासूनच गैरमंजुरी. असं आपण का बोलता? महाराजांची आपल्यावर माया नाही असं आपण का समज करून घेतला आहे? समज? युवराजी, तो केवळ तुम्ही आमचा एक समज मानतात. युवराजी, तुम्ही थोराखरी जन्मलात, माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून रायगडावर थाटामाटात वावरतात. आमच्या पोरख्या जीवाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही समजतात. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक आमच्या मनावर कोल्ली आहे. त्यांच्या ओठावरची सुन्न झरप आमच्या पोटात कालवतंय. त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेचा प्रसंग याद येताच रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातल्या आतड्या तटा तटा तुटू लागतात. हे 8 वर्षाचं कोवळं पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून फिरताना आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर फल्लाय, पाय तडतडून फोड आले तरी हुकी चू नाही. अपरात्री मधुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज, जर इथून सही सारवात सुटायचं असेल तर युवराजांना इथं सोडून दौड केली पाहिजे. हात माज घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पूर ते शब्द ऐकतो आणि तडफड सुटून तसाच बाहेर जातो आणि आबासाहेबांच्या कमरेला खट्ट मिठी मारतो आणि दिनवाड्या मुद्रेने हंबाडा फोडतो. आबासाहेब ते आम्हाला सोडून तर नाही जाणार ना? आबासाहेब एक शब्द बोलत नाही. युवल्याच्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि माज घराकडे बोट टाकवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार केले पोराचे पाय ओसरीतून माज घरात जायचं और पांगळे होतात आणि महाराजच्या रात्री निघून जातात. न भेटतात न बोलतात. युवराजने एकच सवाल, आम्ही आमच्या पुत्राच्या असे वागले असतो तर आपण आमची संभावना कशी केली असती? स्वारींचं दुःख आम्हाला समजतं, पण आपण असा विचार करावा की महाराज छत्रपती आहेत हेच आपण आम्हाला बजावणार होतात ना. हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्ही आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा समजवले, पण समजून पटत नाही. आत कुठेतरी खोलवर दरा गेला आहे तो सांदत नाही. आम्ही जे बोलायला नको होतं ते बोलून गेलो, पण पुन्हा तुम्ही आम्हाला महाराजांच्या मायेच्या गोष्टी पुचत जाऊ नका. कदाचित चूक आमचीच असेल, कदाचित कसूर कोणाचाच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्माला आलो इतकाच कसूर घडला असेल. आम्ही आमच्या जन्माचे बालक असतो तर झोपडीला जन्म देखील आम्ही खुशीने पत्करला असता. मग दुनिये सांगते आम्ही देखील महाराजांचे भक्तच झालो असतो आणि दिल खुलासपणे आम्ही देखील महाराजांची गाथाच गायली असती. बस आम्ही ठरवलं तोच विचार योग्य आहे. या राज्याच्या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून आपण जाणार कुठं? या राज्याची सरहद ओळख कुठे? खुल्या मैदानात, मोकळ्या आसमानात, आमच्या शमशिरीला वाव मिळेल तिथे. एकट्याच्या बळावर आपण कोणता पराक्रम करणार? एकटे का म्हणून आम्ही देखील दर्याखोऱ्यातून मावळे उठू. आम्ही देखील स्वराज्याचं तोरण बांधू. नशिबाने हात दिला तर आम्ही देखील 1 करोड होण्याचं राज्य पैदा करू. मोगलांच्या आश्रयानं? कुणाच्या आश्रयावर म्हणालात? मोगलांचा संबंध काय? आपण आमच्या मनाविरुद्ध कैक प्रसंगी वागलात, पण अशी प्रतारणा कधी केलीच नव्हती. प्रतारणा? कोणती प्रतारणा केली आम्ही आपल्याशी? दिलेर खानच्या छावणीत आपले खलिते जात होते याचा सुगाव सुद्धा आम्हाला कधी लागू दिला नाही. दिलेर खानाकडे नव्हे, शहजाद्यांकडे आमचे खलिते जात असेल. शहजाद्यांची दोस्ती तर आपल्याला ठाऊकच होती. मोंगल सगळे एकच, दुश्मनांशी कधी दोस्ती होते का? शहजाद्यांकडे आमचा अनुभव फार वेगळा आहे. रायगडावर राहायचं नसेल तर आपण हवं तिकडं स्वतंत्रपणे जाऊ. या अवस्थेत देखील आम्ही आपल्या संग येऊ, पण महाराजांच्या पाठीशी असा खंजीर खुपसू नये. कोण म्हणतोय महाराजांच्या पाठी खंजीर खूप असतो म्हणून? महाराजांच्या मुलगाला हात लावायचा नाही असा करार झालाय आमच्या शहजाद्यांकडे. करार देखील झाला, महाराजांना न सांगता न विचारता. महाराज कोण? त्यांचा संबंध काय? आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमचे मुख्यदार आहोत. आबासाहेबांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तेव्हा थोरल्या महाराजांची संमती घेतली होती. आमच्या गळ्याची शपथ आहे आपल्याला, आपण असा अविचार. वायफर शपथ घालून आमचा मार्ग करू नका. तुम्ही आमच्या अंगठी येणार की नाही एवढ्यापुरती जबाब द्या. एका अटीवर यायला आम्ही आपल्या संग तयार आहोत. महाराजांच्या कानावर आपण आपला मनसुबा घाला, मगच आम्ही आपल्या पाठीशी आहोत. पाठ सुटली तरी आम्हाला परवा नाही. महाराजांच्या कानावर आमचा मनसुबा आम्ही आमच्या तोंडाने घालावा.
छान, खासा सल्ला दिलात. आपल्याच हाताने स्वतःच्या पायात बेडे अडकवण्यात ते तुम्ही आम्हाला बेअक्कल समाधी काय? आमचं बोलणं पुरतं ऐकावं तरी आपण. अंगात धमक नसेल तर खुशाल रायगड ऋषीगड गिरीत काहीत राहा. आम्ही चाललो. जय शंकर, जय भवानी. जीवात जीव असे तर आम्ही आपल्याला मोगलांच्या गोटात जाऊ देणार नाही. भलत्या बाबतीत कोणी लुटबड केलेले आम्हाला खपत नाही. राजकारण हा बायकांचा मामला नव्हे. दूर व्हा. महाराज आम्हाला पुसतील. कोणत्या तोंडाने जबाब देऊ आम्ही त्यांना? ज्या तोंडाने आम्हाला रोखतात त्या तोंडाने सांगा की आम्ही सज्जनगडाकडे रवाना झालो आहोत म्हणून. नाही नाही, आम्ही झूट बोलणार नाही. आम्ही श्रावणीत पोहोचेतो. खरी गोष्ट आबासाहेबांना सांगलात तर तुमच्या पोटी जन्म येणार बायची शपथ आहे तुम्हाला. कसली भलती शपथ घातली आपण ही? दूर व्हा नाही तर पस्तवाल. असली भलती शपथ घालण्यापर्यंत आमच्यावर समशेर चालवा आणि मगच बाहेर पाऊल टाका. तुमच्यावर समशेर चालवायची असती तर इतका वेळ तुमची मन धरणी आम्ही केलीच नसती. शेवटी बायका त्या बायका. दूर व्हा. राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसतात. ही एक गोष्ट फार बरी झाली. जे आम्हाला साधलं नाही ते समर्थांच्या सहवासानं सिद्धीला जाईल याचा भरोसा वाटतो आम्हाला. एक झगडा तूर्त तरी टळला. पण राजे आमचा निरोप घेऊन जाते तर फार बरं होतं. आमच्या मनच्या दोन गोष्टी त्यांना सांगता आल्या असत्या. ती कामगिरी सुनबाई आता तुम्हालाच पार पाडली पाहिजे. का तुम्ही का कष्टी झालात? राजांचा पाण उतारा करायचा आमचा हेतू होता असा तुम्ही देखील समज करून घेतलात. नाही नाही महाराज. मग डोळ्याला पदर का म्हणून? समजलो. राजांकडून काही आगळी घडली असावी. तुमच्या सौभाग्याची पायमल्ली झाली. सुनबाई, तुम्ही विचारी आहात, शहाणे आहात. तुम्ही जाणलं पाहिजे राजे उतावळे आहेत, उशृंखल आहेत, पण दिलाचे भाबडे आहेत. आमच्याकडे त्यांनी पाठ फिरवली, पण तुमच्यावर मात्र त्यांचा जीव आहे. तुमच्या विना राजे पोरके आहेत. सुनबाई, सुनबाई, राजांकडून काही आगळी घडली असेल तर त्यांचे वडील म्हणून आम्ही आपली. नको नको महाराज. आम्हाला काही सुसेनासं झालं म्हणून आम्ही आपल्या दाराशी आलो, तर सुनबाई तुम्हीच धीर सोडून बसलात. नाही महाराज, हे पहा, डोळे पुसले. शाबास, धीराचे आहात. आम्ही विस्तारलेला हा राज्याचा प्रपंच आता तुम्हीच खबरदारीने चालवणार आहात. सुनबाई, राजांच्या बद्दल आमच्या पोटात राग नाही, पण राजांच्या बद्दल आम्हाला भरोसा वाटत नाही. आपण असं का म्हणता महाराज? त्यांच्या वृत्ती वेगळ्या, त्यांच्या मनाचे धर्म निराळे. आम्ही घडलो वाढलो साधू संतांच्या परंपरेत. आमची उमेद आता संपत आले. पण सुनबाई, हा रात पुढे कसा चालणार याची चिंता वाटते आम्हाला. आपण जशी हिंमत सोडली तर आम्ही कुणाकडे पाहायचं महाराज? हिंमत सोडली नाही सुनबाई, पण भविष्याचं चित्र दिसायला लागलं म्हणजे भोवळ येऊ लागते. नको वाटतं. उमेदीने जो वृक्ष रुजवला वाढवला त्याचा भार आता खांद्याना सोसेनासा झालाय. आणि राजे तर आमच्याशीच भांडण मांडून बसलेत. भांडण कसलं महाराज? राजे आमच्याशी नीट बोलत नाही, मनातलं सांगत नाही. पदोपदी रुसतात, रागवतात, एकटेच कुडत बसतात. हिताच बोलू लागलो तर तिढ्या अर्थानं घेतात, दुरुत्तर करतात. आम्ही पारखलेल्या माणसांशी वैर धरतात, धोकेबाजांची जवळीक साधतात. जाऊ नये तिथे जातात, करू नये ते करतात. सुनबाई, सुनबाई, मी राजांचा असं कोणता अपराध केलाय म्हणून ते आम्हाला ही सजा देत आहे? आपण असं बोलता महाराज? स्वारी मनात कुडत बसली आहे.
की आपण त्यांच्यावर जन्मापासूनच माया पातळ केली. असं म्हणायचं काय कारण सुनबाई? ते आम्हालाही पुरतं उगमत नाही. मग रागाच्या भरात स्वारीनं आग्र्याहून सुटकेच्या वेळेची याद आली. म्हणाले, महाराज आम्हाला एकट्याला टाकून मथुरेला गेले, न बोलता न सांगता गेले. सुनबाई, राजांना मागं टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भ्याड का होतो? विचार करा. मोंगल आमच्या पाठीवर, सभोवती हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमांच्या हाती गवसतो. त्या रात्री राजाने आमच्या कमरेला घट्ट मिठी घातली आणि पत्तराला पाजर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना हो जाणार. सुनबाई, ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरला मुकुट डळमळला. कमरेची समशेर लटपटली, पायातला त्राणच नाहीसा झालं. क्षणभर मस्तकात सणक शिरली की 8 वर्षाच्या एकुलते एक पोराला परमुखास टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा, नको ते हिंदवी राज्य. पण क्षणभरच आमच्या पुढे आमचा रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्याची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. महासाहेबांची करारी मुद्रा आठवली. विचार आला की खुद्द आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा असता. पण चिमुकले राजे, दौलतीचे वारस, ते जर आलमगीराच्या तावडीत सापडते तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. सुनबाई, केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसना अवसान राखलं आणि कमरेच्या चिमुकल्या हातांची मिठी सोडवली. बरोबरच्या सरदाराने आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला, पण आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले ते फक्त यमुना माईनं. वेडापूर मनात ठेवून वागतो, पण खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलला का नाही? स्वारी आपल्याशी कधी खुल्या दिलानं बोललीच नाही. आणि काय सुनबाई, बोला. आता आम्हाला कशाचाच विषाद राहिला नाही. आपला स्वारीना लळाच लागला नाही, विश्वास निर्माण झाला नाही, घरातल्या सावत्रपणाची देखील पुरती दखल घेतली नाही. म्हणूनच काय सुनबाई, बोला. म्हणूनच काय? काही विपरीत तर? महाराज, घात झाला. शंभू राजा मोगलाला जाऊन मिळाले. काय बोलताय काय हंबीरराव? शंभूराजे दिलेर खानच्या छावणीत दाखल झाल्याची खबर आता झाली महाराज. राजे दिलेर खान? छे, शक्य नाही. पंत. होय महाराज, खुद्द बहिर्जीने खबर आणली तेव्हा त्यात गफलतीची शक्यताच नाही. सुनबाई, हीच खबर देणार होतात का तुम्ही? आता बोलायला तोंड कुठं आहे त्यांना? रडून देखून ही दगलबाजी दटते थोडेच. राणी साहेब, सुनबाईंच्या बद्दल एक अवाक्षर बोलू नका. राहिलं, गळ्याला ताट लागल्याशिवाय नाही आपले डोळे उघडायचे. पंत, गडागडावर हुकूम पाठवा. राजे सापडतील तिथे कैद करून आमच्या पुढे हजर करा. अण्णाजी, राजांचे सगळे मार्ग तुम्ही रोखून धराल. हंबीरराव, खबर मिठात निवडक जेवणाची एक तुकडी राजाच्या मागे धाडलीच महाराज. छावणीकडे जाणार सगळे मार्ग आम्ही रोखून धरले आहेत, पण खबर अशी आहे की राजे माहुलीच्या मार्गी निसटले. एवढ्याने ती दिलेर खानाच्या छावणीत दाखल टेकील झाले असावे. याचाच अर्थ खानानं राजाशी पूर्वीच संधान बांधलं होतं. स्वारीनं आलेला एक खलिता आजच आमच्या हाती लागला. पण सुनबाई, वेळीच आम्हाला खबर का नाही दिली तुम्ही? यांचंही त्या फितुरीत अंग असल्याशिवाय. ताई, सुनबाईंचा दोन्हीकडून कुचंबणा. आम्हाला स्वारीने जन्माला येणाऱ्या बाळाची शपथ घातली होती. पंत, अखेर आमचीच भीती खरी ठरली. अखेर मोगलांनी आमचा शावा फितवून दिला. आपण गाफील राहिलो आणि अखेर आमचाच डाव आमच्यावर उलटला. राजे, काय केलं तुम्ही हे? आधी राजांना परत आणण्याची कारवाई केली पाहिजे. राजे परत येतील अशी अटकळ आहे तुमची? आणि आता परत फिरतो म्हटले तर बादशाह राजांना सीधेपणाने सोडणारे नाही. आणि परत आणून तरी काय उपयोग? बेईमानी अखे चरतच जायची. पंत, अण्णाजी, प्रधान मंडळानं युवराजाकडे पाठ फिरवली असली तरी बाप आपल्या लेकराला वाऱ्यावर सोडू शकत नाही. राजे परत आलेच पाहिजे. पण महाराज, ही वेळ खलबट करण्याची नाही. आमच्या हुकुमाची तुम्ही तामिली करा. जा, तुमचे हात थकले म्हणजे राजांना परत आणण्यासाठी आम्ही जातीनं दौड करू.
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आहे हा. त्यांची चिंता तुम्हाला पडायचं कारण नाही. आकाशाला गवसणी घालण्याचाच आमचा जन्म गेलाय. जा, आपण आम्हाला वृथाकष्टी करू नका. महाराज, खंबीर, दुनियेचा कारभार आम्ही उमेदीने केला, पण घरच्या प्रपंचात आमच्या हाती अपयश आलं. गृहस्वामिनीचा दिल बसूर मनाशी मन कधी जुळलंच नाही. महासाहेब गेल्या, जीवा भावाच्या सवंगडीनेही अर्ध्या वाटेवरच निरोप घेतला. आता पोटचा पुत्र, दौलतीचा वारस, 7 जन्माचा दावेदार झालाय. मुळावरच कुऱ्हाडीने घाव घालू लागलाय. आमची भाषा कोणाला उमगत नाही, आमची दृष्टीची भरारी कोणाला दिसत नाही. क्षितिजाचा पल्ला राहिला दूर आणि अर्ध्या वाटेवरच आमचे पाय गेले. उमेद खच्ची झाली. आम्ही एकटे राहिलो, एकाकी झालो. तो संकल्प, ती प्रतिज्ञा, त्या सळसळत्या उमेदी, ती पंख भरारी, ती गरुड झेप. महाराज, बाकी हिशेब शून्य. जटायू सारखे पंखच कापले गेले. आता पहिलं तिकडे खुरडत खुरडत जाणं भाळी आलं. राजे राजे तुम्ही कसले, पोरके आम्ही झालो आहोत. महाराज, आपल्या डोळ्यात पाणी. खंबीर, लोक आम्हाला अवतारी पुरुष म्हणतात, पण अशा आपत्तीत झणझणीतपणे याद येते की आम्ही देखील हाडामासाचेच आहोत. आम्ही देखील माणूसच आहोत. छे छे, असं हातपाय गळून चालणार नाही. हे राज्य व्हावे श्रीची इच्छा आहे. उठा सुनबाई, डोळे पुसा. गुन्हा राजांचा नाही, गुन्हा आमचा घडला आहे. राजांना परत आणल्याखेरीज आम्ही राहत नाही. पण महाराज, राजे हट्टी आहेत. राजांच्या हट्टीपणाची मातेबेरी तुम्ही आम्हाला सांगता? अरे अवघे 16 वर्षाचे लेखी नव्हतो तेव्हा रोडेश्वर चट्टाचा दादाजी पंतांसारख्या वयोवृद्ध कारभारांच्या अंतःकरणाचा मी भेद केला होता. थोरल्या महाराजांना आमचे उद्योग नापसंत होते तेव्हा त्यांनाही आमच्या हिमतीने आमच्या बाजूने मी वळवून घेतलं होतं. प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला ज्ञान दाता गुरुला नुसतं शब्दानं जिंकणार आम्ही. अरे सर्वस्व पणाला उठलो तर पोटचा बोर आला वास होत नाही की काय? जय शंकर, जय भवानी. राजे, तुम्हीही थकले असाल, जाऊन आराम करा. आपण पुन्हा भेटू. तुमच्याशी दिलखुलासपणे पुष्कळ बातचीत करायची आहे आम्हाला. जी आबासाहेब. राजे, पोटात राहत नाही म्हणून एक इशारा देतो. यापुढं कधीही गुस्सानं व गफलतीनं आलमगिराच्या तावडीत सापडू नका. पण आबासाहेब, 2 वेळा त्या काळ सर्पाच्या शेपटीवर पाय ठेवून त्यांच्या विळख्यातून तुम्ही सही सलामत सुटलात. पण राजे, याद ठेवा, यापुढे कधीही गवसलात तर तुमची सुटका करण्यासाठी त्यावेळी आबासाहेब देखील नसतील. आबासाहेब. राजे, इशारा तेवढा ध्यानी ठेवा. आणि आता तुम्ही चला. सुनबाई तुमची वाट बघत असतील. महाराज, आपलं अंतकरण फुलाचं आहे की वज्राचं? आमचं अंतकरण वज्राचं की फुलाचं याचा खल आपण अंबर सवडीने करूया. हंबीरराव, हंबीरराव, या 2 दिवसात आम्ही सज्जन रायगडावर कूच करणार आहोत. तूर्त जनार्दन पंतांना निरोप द्या की शंभूराजे सुनबाईसह पन्हाळ्यावरच राहतील. त्यांच्यावर सक्त नजर ठेवा. ते नजर कैदेत नाहीत, पण त्यांच्यावर नजर ठेवा. मतलब महाराज? मतलब इतकाच हंबीर की यापुढे राजांच्या संबंधात आम्हाला छोटासा देखील धोका पत्करायचा नाही. माझी तब्येत खराब झाली. आहे कुठं स्वारी? पंत, अण्णाजी, तरी अंगात जोर असताना दौड करू नये असं आम्ही जीव तोडून सांगत होतो. आहे कुठे सरकार स्वारी? इथंच येत आहेत आबासाहेब. गड चढताना त्यांना 2 वेळा चक्कर आली. मग राजे, स्वारीला पालखीतून आणायचं की नाही? आम्ही खूप म्हटलं त्यांना, पण आबासाहेब.
तसे महाराज झाले. अरे अरे, तुम्ही कशाला धावलात? कशाला बरं ही जीवापाठ दौड केली? निदान पालखी तरी बोलवावी. पाचाड्यातून हे जे दडला असता तर आम्ही जातीनं आलो असतो महाराज. असं झालंय तरी काय आमच्या तब्येतीला? अंगात थोडा ज्वर होता, त्यात दुपारच्या उन्हाची तिरीप लागली. पण मुळात अंगात ज्वर असताना जायचंच कशाला? प्रकृतीला आराम मिळाल्यावर समर्थाचं दर्शन झालं नसतं? इतकी वर्षे आमच्या संगे संसार केलात, पण राणीसाहेब, आमच्या मनाची ठेवण आपण अद्याप ओळखली नाही. राजकारण म्हणजे हळवावरचं पाणी, त्यात आमचं दिल कधी गुंतलाच नाही. परिस्थितीनं आमची स्थापना रायगडावर केली, पण मनानं उभी हयात घालवली ती सज्जनगडाच्या परिसरात. मन दुखणाईत झालं म्हणजे समर्थांच्या वाणीसारखं दुसरं औषध नाही. जाऊ द्या, हा तुमचा विषय नव्हे राणीसाहेब. पण उन्हात आणाचं कशाला दौडायचं? थोडी विश्रांती घेऊन 4-8 दिवस सज्जनगडावरच मुक्काम करायचा आमचा हेतू होता. पण तेवढ्यात खबर अशी मिळाली की मोगलांच्या फौजा आमच्या राज्यात परत जाळपोळ करीत सुटल्यात म्हणून. बाळासाहेब, मोगलांची एक तुकडी तर आमच्याच पाठीवर होती. अगं बाई, मोगलांची तुकडी पाठीवर म्हणजे? त्यात विशेष असं काय घडलं? गेले 36 वर्षे मोगल पाठीवर घेऊनच आम्ही प्रवास केला आहे. पण 36 वर्षापूर्वीची तब्येत राहिले का आपली आता? उलटून तोंड देण्याचा मनसुबा होता, पण अपुऱ्या साधनानिशी भलताच. पण सांगते रामराजे होते म्हणून हिया केला नाही. तेवढं तरी सुचलं म्हणायचं. राणीसाहेब, हे आम्हाला सुचतं तसं धोरण तुम्ही राखीत नाही, हीच तर आमची तक्रार आहे. अण्णाजी, खुल्या दिलानं राणीसाहेबांना बोलू द्या. त्यांचा गुस्सा सोसण्या इतपत अजून आमचा दिल दिमाग शाबूत आहे. तसं नव्हे महाराज, आपण प्रवासातून शिणून आलात म्हणून. हा शीण नेहमीचाच आहे. जगदंब जगदंब, आम्हाला थोडं पाणी आणून द्या बरं. पंत, हा आमचा बिछवा तयार झाला बरं का? समर्थांच्या बरोबर केवढ्या मोठमोठ्या गोष्टी करीत होता तो. महाराजांचे पुत्र तेव्हा आमचे पुत्र म्हणून आम्ही नाही म्हणत, पण रामराजांना दिलखुलासपणे बातचीत करताना तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील चकित व्हाल. राजांची समजूत मोठमोठ्या बुड्ढ्यांना देखील थक्क करणारी आहे. पण बुड्ढे त्यांच्याकडून धडा घेत नाहीत, हीच तर दिलगिरीची बात आहे. काय पंत? आम्ही राजांच्या चातुर्याची तारीफ करीत होतो. भविष्यात हा पोर काहीतरी वेगळीच करामत करून दाखवणार, यात काही शंका नाही. नुसती शब्दाने तारीफ करून काय मतलब? मग काय, आमच्या मागे त्यांना दौलतीचा वारसा द्यावा. रामराजांना हवं असेल तर तोही मिळेल, असा सुखासुखी बरा मिळेल. शंभू राजांच्या वतीनं आम्ही हमी घेतो. खुल्या दिलानं राजांपाशी तुम्ही दौलतीचा हक्क मागा. एक शब्द न बोलता शंभू राजांनी युवराज पद सोडलं नाही तर. अलीकडे भलताच विश्वास बसलेला दिसतोय राजांच्यावर. विश्वासानं विश्वास पैदा होतो आणि संशयाच्या विषारी झाडाला संशयाचीच फळं लागतात. यात ठेवा राणीसाहेब. क्षमा करा महाराज, आपली परवानगी असेल तर थोडा स्पष्टच बोलतो. बोला बोला अण्णाजी, तुम्ही स्पष्टच बोला, उघड बोला, मोठमोठ्याने बोला. कोपऱ्यातल्या कान गोष्टीपेक्षा तुम्हालाही ते परिणामी हिताचंच ठरेल. महाराज, आपण दौलतीचा सिलसिला पक्का केला नसेल तर? आम्ही अद्याप काहीच पक्क केलं नाही. तुमचा काय सल्ला आहे अण्णाजी? शंभूराजे परतले असले तरी स्पष्टच बोलायचं तर आम्हाला त्यांचा भरवसा वाटत नाही. आम्ही तुमची चिंता समजू शकतो, म्हणून आम्ही काय करावं असं म्हणता? एक तर रामराजांना दौलतीचा वारसा द्यावा, नाही तर दौलतीची वाटणी करावी, हेच ना? तुमचा काय सल्ला आहे पंत? योग्य बोललात महाराज, आम्हालाही अगदी असंच वाटतं. अण्णाजी, दौलतीचा वाटण्याचा सल्ला देताना तुम्ही दूरवर भविष्यात डोकावला नाहीत.
एका पिढीत एका राज्याची 2 शकलं झाली तर पुढील पिढ्यात राज्याचे किती तुकडे पडतील याचा हिशेब केलात आपण? आमच्या वंशजांनी राज्याच्या तुकड्या गणित आपापसात यादवी युद्ध खेळावीत अशी तरतूद करायची आहे का तुम्हाला? योग्य बोललात महाराज, आम्हालाही अगदी असंच वाटतं. तर मग महाराज, आपला पुढे आता एकच पर्याय बाकी उरला आहे. दौलतीच्या दृष्टीने विचार करता रामराजांना युवराजपद मिळणं असं स्पष्ट मत आहे. तशीच पाळी आली तर त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल, हे मान्य आहे आम्हाला. पण शंभू राजांना एक वार तरी संधी मिळायलाच पाहिजे. पण महाराज, पण आणि पण तुमचा पण कधी संपणार नाही आणि आमची दृष्टी तुम्हाला कधी येणार नाही. पंत, अण्णाजी, मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील तर दुनियेतले झगडे जागच्या जागीच मिटतील नाही. पण ते होणे नाही. आपला मनसुभाव योग्यच आहे महाराज, पण आम्ही तुमच्याकडे एक संधी मागतो आहोत. थोडी फुरसत द्या म्हणतो आहोत. शेकडो माणसं घडवली आहे हातानं. आता अखेरची कामगिरी पार पाडण्यासाठी जीवाची तडफड होते. देवकृपेनं तेवढं आयुष्य लावेल तर आम्हीच तुम्हाला चमत्कार करून दाखवू. पंत, अण्णाजी, शंभूराजे इथे असते तर फार बरं होतं. मग राजांना बोलवून घ्यायचं का महाराज? नको नको, भाबडा पोर, दिल फाटून जाईल त्याचा. मुद्दामच कामगिरीत गुंतवून ठेवलं आम्ही त्यांना. बरं वाटल्यावर 4 दिवस आम्हीच पन्हाळ्यावर जाऊन राहू. शंभूराजेंचे शल्य उरीपोटी घेऊन जावे लागले नाही तर आई भवानीची कृपा. श्री शंकर जगदंब, निदान हंबीरराव इथे असते तर फार बरं होतं. पुष्कळ कामगिरी बाकी उरली आहे. कामगिरी आम्हाला सांगावी महाराज. तुम्हाला ते होणे नाही. पंत, आमच्या मागं तुम्ही स्वतःलाच सावलात तरी पुरे. राजा बेटा कुठे गेला? हा, मी इथे कधीचाच उभा आहे आबासाहेब. ये बेटा, आमच्या जवळ बैस. हातात हात दे. पंत, आमच्या गैरहजेरीत आलेल्या खलीत घेऊन बाळाजी पंतांना बोलवून घ्या बरं. पडल्या पडल्या निदान पत्रांची उत्तरं तरी आम्ही सांगू. जशी आज्ञा महाराज. अण्णाजी, मुलाखतीसाठी आलेल्या सरदारांच्या आणि सुभेदारांच्या तुम्ही जातीनं मुलाखती घ्या. दरबारात आज आम्हाला हजर राहता येईल असं दिसत नाही. त्याबद्दल आपण निर्धास्त असावं महाराज. राजे, तुमच्या नशिबात देव खेळण्या बागडण्याचे दिवस घालायला विसरलेला दिसतो. बेटा, तू लहानाचा मोठा होणार आणि आमचं मनोगत जाणणार आणि मग कामगिरी पार पाडणार. छे छे, इतका धीर नाही रे आम्हाला. तुला आताच मोठं व्हायला पाहिजे. आमचं मन जाणून घेण्यासाठी तुला आताच पोक्तपणा पत्करला पाहिजे. मोठा होशील ना? होय आबासाहेब. किती मोठा होशील? आमच्या एवढा नाही रे बेटा, तेवढ्यात भागणार नाही. आमच्याही पेक्षा जास्त मोठं व्हायला हवं तुला. आमच्याही पेक्षा जास्त पराक्रम करायचा. आमच्याही पेक्षा जास्त खबरदारीने दौलतीची चिंता व्हायची. पण बेटा, गादीचा लोभ कधी धरायचा नाही. नाही आबासाहेब, आम्ही गादीचा लोभ धरणार नाही. आम्ही तुम्हाला वचन देतो. दादांचा सांभाळ करशील? होय आबासाहेब. दादाच्या आज्ञेत वागशील? होय आबासाहेब. दादांचा सांभाळ तू करणार ना? हो आबासाहेब. बेटा, विचार कर. तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी, आमचे एक एक सवंगडी पराक्रमानं किती मातब्बर होते. काकणभर आम्हाला देखील भारी. त्यांना छत्रपतीचा लोभ जडता तर त्यात काही वावगे होते का? नाही आबासाहेब. पण स्वप्नात देखील असा दुस्वास त्यांना कधी सुचला नाही. आम्ही एकाच दिलाचे, एकाच वेडाने भारावलेलो होतो. बेटा,
नायकी प्राप्त होणे या दैवदिनाच्या गोष्टी, पण राज्य उभे राहते तर ते पंत अण्णाजी. बोलायचं श्रम करू नका म्हटलं तरी ऐकायचं नाही. चिंता करू नका, आम्ही ठीक आहोत. जरा किंचित आता इथे क्षणभरही थांबायचं नाही. अंतपुरात जावं आणि स्वस्थ पडावं. चला. इतक्यात वैद्यराज येतीलच. तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. आई भवानीच्या मनात काही वेगळंच दिसतंय. श्री शंकर जगदंब जगदंब जगदंब. आपण असे गप्प का? किती दिवस आपण असा शोक करीत राहणार? किती दिवस दुःखांना अशी दिवसांची लक्ष्मी रेषा घालता आली असती तर किती बरं होतं. ते खरं, पण कालपासून देखील आपण अन्नाला स्पर्श केला नाही. बाबासाहेबांना जाऊन 3 महिने झाले नाही. आपण अन्नाला शिवलात नाहीत म्हणून रामराजेने तोंडात घासही घातला नाही. दादा आमच्यावर रागवलात. आमच्या पायी दादा तुम्ही कष्टी झाला, पण देवा शपथ सांगतो मासाहेबांनी आम्हाला ओढून फरफटत देऊन पंचकावर बसवलं. आणि नाही राजे, आमचा तुमच्यावर बिलकुल राग नाही. आमचा कोणावरच राग नाही. मग आपण एवढे उदास कशासाठी? आपण मोकळ्या मनानं बोललात तर आपलं दुःख हलकं करण्यासाठी. नाही, आमचं दुःख आता कोणीच हलकं करू शकणार नाही. आम्हाला ते उभ्या जन्मात स्वतःशी जळत भोगलं पाहिजे. आबासाहेब, असं काय ते? आपणच येता जाता पाणी काढायला लागलात तर? भाऊजी, आपण इथं थांबायचं नाही. आता मासाहेबांच्या पाशी जाऊन बसा पाहू. ते एकटे आहेत महालात, नाही का? आता घडल्या गोष्टीबद्दल खेद करण्यात काय अर्थ? आबासाहेब गेले, आम्हाला न भेटता न बोलता गेले. हे काय, ह्यांच्या हातापायात बेड्या? त्यांची दानच तशी महाराज. खाल्ल्या घराचे वासे मोजायला निमा खराब्यांना अटकेत ठेवलात तेवढा पुष्कळ झालं. काढा त्यांच्या हातापायातल्या बेड्या. पण राणीसाहेब, हमीरा, राणी साहेबांचा शब्द तोच आमचा शब्द. अगोदर बेड्या काढा. अण्णाजी, फौज घेऊन मोठ्या दिमाखाला आमचा बंदोबस्त करायला निघाला, पण बाजी उलटली. तुमचा डाव हुकला. आता काय मनसुबा आहे? आमचं दैवच फिरलं महाराज. ईश्वर साक्षी सांगतो, रामराजांना गादीवर बसवण्याच्या कटात माझं अंग बिलकुल नव्हतं. जिथे अधिकार गाजवला तिथे तमासगिरासमोर धिंड निघाली. या परस कडिलोड होता तर बरं होतं. हा पश्चात विलाप आहे पंत. आम्ही आपणात सामील होतो आणि महाराज आपल्या हाती गवसते तर आपण वेगळाच अवतार धारण करता. आई जगदंबेलाच आमची काळजी, म्हणून मामासाहेब आपल्याला सद्बुद्धी झाली. एक शहाणपण बरं सुचलं की आपण रायगडावर काल पाऊल ठेवला. त्यावेळी अटकाव करायला कोणी धजले नाहीत. तेवढी छाती कोण करता तर महाभारत रक्ताचा सणाच पडला असता. आपल्याला मजाक सांगतो राणीसाहेब. आम्ही नुसता रुद्रावतार धारण केला तर पंतांनी उपाड्यात हात बांधून आमच्या पुढे त्यांचं लोटांगण घातलं. काय अण्णाजी, जाणून बुजून जी पावलं टाकली त्यासाठी हात उपाडण्यात बांधायची आमची सवय नाही सरनोबत. महाराज गेले आणि आमच्या इमानाची माती झाली. महाराज इतके रुग्णाईत झाले तरी पन्हाळ्यावर त्याची खबर देखील नाही. हे तुमचं इमान. थोरले पुत्र धड्डाकड असता साबाजी भोसलेंकडून महाराजांची उत्तरक्रिया करवली. हे तुमचं इमान. सुतक संपायच्या आत रामराजाला गादीवर बसून त्यांची मंचकुराची विधी देखील आटापली. हे तुमचं इमान. आणि पन्हाळ्यावर फौजबंद होऊन शंभूराजांना कैद करण्यासाठी तुम्ही फौजबंद होऊन पन्हाळ्यावर निघालात. हे देखील तुमचंच इमान. बाजी उलटली आणि आम्ही आपल्या हाती सापडलो. आता आपण आम्हाला बेईमान ठरवून हवी ती सजा फरमावू शकता, पण सरनोबत आम्ही थोरल्या छत्रपती
चाकर आमचा इमान त्यांच्या पायाशी. द्रोह घडला असेल तर तो आपलाच आहे, आमचा नव्हे. अण्णाजी, थोरले महाराज इतके दुखणाईत झाले, त्यातच त्यांचा अंत झाला, तरी साधी रीत म्हणून खबर नाही. गडावरल्या माणसाने ही गोष्ट शोभली का? हा सवाल त्यावेळी जे गडावर हजर होते त्यांनाच पुसणं योग्य होईल. महाराज निवर्तले त्यावेळी मी रायगडाच्या पंचकृषीत देखील नव्हतो. पण महाराज जेव्हा रुग्णाईत झाले त्यावेळी तुम्ही त्यांच्या बरोबर होतात. माफ करा सरनोबत, राजांना गडावर बोलवून घेण्याविषयी पंतांनीच महाराजापाशी विषय काढला होता. पण महाराजांनी त्यांना नको म्हटलं, त्यात आम्ही सेवा काय करणार? महाराजांनी नको म्हटलं? होय महाराज. अण्णाजी, प्रधान मंडळाची आणि आमची लागोबंदी कधीच जुळली नाही, तरी देखील तुमच्याशी झगडा करायची आमची बिलकुल इच्छा नाही. फक्त आमच्या एकच सवालाचं उत्तर द्या. दौलतीचा कोणता निवडा आबासाहेबांनी केला होता? निर्वाह करण्यापूर्वी महाराजांची सिद्ध गेली, मग त्यांना दौलतीचा मनसुबा कोण पुसणार? झालं तर आम्ही हेच सांगत होतो. मग रामराजांना गादीवर बसून त्यांची कारवाई करायची केवळ हे आपलं होतं. म्हणजे त्याचं असं झालं सरनोबत. थांबा, तुमच्या सवालाचं उत्तर हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे. पण ते कडू उत्तर गिळण्याची राजांची तयारी आहे का ते पुसावं आपण. राजांची नव्हे अण्णाजी, महाराजांची म्हणा. शब्द तोलून वापरा. छत्रपतीच्या गादीला वारस एक आणि राजअभिषेकी एकदाच. हंबीरराव, आमचे शब्द आम्ही तोलून मापूनच उच्चारलेले आहेत. जन्मभर ज्यांनी आम्हाला न्याय देखील दिला नाही त्या प्रधान मंडळाकडून कोणत्याही मानमर्यादेची आम्हाला बिलकुल अपेक्षा नाही. पण अण्णाजी, तुमचं कडू उत्तर ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. तुमच्या जवानीतकडे चरील असेल असे आम्हाला वाटत नाही. तर मग ऐकावं राजे. महाराज आजारी झाले त्यावेळी आमची बोलणी झाली ती शेवटची. त्यानंतर आमची भेट झाली नाही. प्रल्हाद निराजीने वारंवार पुसले तरी शुद्ध जाईतो. महाराजांनी आपले मौन सोडले नाही. दौलतीची वाटणी तर महाराजांना साफ नामंजूर होती. पण महाराजांचा कल आणि त्यांचा ओढा कोणाकडे झुकत होता ते राजे आपणही जाणता. अण्णाजी, असं आडवळणाने बोलू नका. आबासाहेबांचे शब्द होय ना मला. ठीक, तेही सांगतो. पंतानाने आम्हाला महाराज बोलले, पोक्त विचाराने सुचेल ते करा, पण राज्य नेणार की होणार नाही याची काळजी घ्या. म्हणून आपण हा पोक्त विचार केला. युवराजनी, यापूर्वी आम्ही जे म्हणत आलो ते आपल्याला कितीही कटू लागले असले तरी आजही सर्वात समक्ष पुन्हा एकदा म्हणतो. शंभूराजे गादीवर येण्यात दौलतीला धोका आहे हे त्रिवार सत्य आहे. अण्णाजी, हमीरराव, अण्णांजीवर गुस्सा करण्यात काय अर्थ आहे? आबासाहेबांनी निर्णय प्रधान मंडळात संपवला. प्रधान मंडळाने आपल्यामध्ये योग्य तो सिलसिला केला. मामला साफ आहे. गफलतीला कुठे जागाच नाही. थांबा, आमची खात्री पटत नाही. अण्णाजी, आपण सांगता हे सगळं खरं कशावरून? अण्णाजी कटू बोलतात पण खोटं कधी बोलले नाही. पंत त्यास मी हजर होते. शिवाय कोणी काही म्हणण्यासारखा बोललंच नाही. जे जिंकायची म्हणून आम्ही जिद्द झाली त्याचाच आम्ही चारी मुंडे चिट्ट झालो. आता या दगड मातीच्या दौलतीला घेऊन आम्ही काय करू? हमीरराव, आमचा निश्चय चालला. आम्ही या क्षणी गड सोडून निघणार. या राज्याची सीमा पार होणार. पण महाराज, उभ्या हयातीत आबासाहेब आमच्यापायी कष्टी झाले. तरी शंभूराजे पितृभक्त होते हे समाधान निंदा त्यांच्या तळमळाल्या आत्म्याला तरी लाभू दे. त्यांची अखेरची इच्छा आम्हाला सिरसा बंद आहे. आम्ही या क्षणी गड सोडून निघणार. नाही नाही दादा, तुम्ही घर सोडून जाता कामा नये. राजे, तुम्ही कष्टी होऊ नका. तुमचा यात काडीचाही अपराध नाही. कदाचित तुम्ही दौलतीचे स्वामी होण्याचा सर्वांची भलाई असेल. नाही दादा, आम्हाला राज्य नको, आम्हाला दौलत नको, आम्हाला तुम्ही हवे आहात. दादा दादा, आम्हाला तुम्ही हवे आहात. राजे, असा वेडेपणा करू नका. आबासाहेबांची आज्ञा तुम्हाला देखील मानलीच पाहिजे. पण दादा, आबासाहेबांनी अशी आज्ञा केलीच नव्हती. तुम्हाला ठाऊक नाही राजे. दादा, तुम्हाला ठाऊक नाही ते आम्हाला ठाऊक आहे. मग आहे अण्णाजी कटू बोलले, खरं बोलले, पण सगळं खरं खरं नाही बोलले. म्हणजे राजे तुम्ही? क्षमा करा दादा, आम्ही ओढून ऐकत होतो. हे पंत आहे अण्णाजी, तुम्हाला घालून देतील याचा भय वाटला म्हणून आम्ही दाराशी उभो होतो. वेडे आहात का राजे आपण?
शंभू राजांना घालवून देणारे आम्ही कोण? तर मग शपथ घेऊन सांगा पंत, राजांना बोलवण्याची तुम्ही गोष्ट काढली तेव्हा आबासाहेब तुमच्याशी काय बोलले? तसं नाही, नक्की शब्द आठवत नाही, पण तुम्ही विसरलात, पण आबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाची याद आम्हाला आहे. आम्ही सांगतो. आबासाहेब इथं बसले होते. म्हणाले, शंभू राजे भेटते तर फार बरं होतं. तेव्हा इथं उभं राहून पंतांनी विचारलं, राजांना बोलवून घ्यायचं काय महाराज? मग महाराजांनी काय उत्तर दिलं? नको नको बाबडा बोल, दिल फाटून जाईल त्याचा. राजे बोला बोला पंत. तसं नाही महाराज, पण आणि अण्णाजी, गादीवर आम्हाला बसवण्याबाबत तुम्ही गोष्ट काढली तेव्हा आबासाहेब तुमच्याशी काय बोलले ते सांगा पाहू. मुद्द्याची गोष्ट होती ती आम्ही सांगितली, पण नाही नाही अण्णाजी पंत, तेवढीच तुम्ही वगळलीत, पण आबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाची याद आम्हाला आहे पंत. कोणत्या शब्दांची याद? आम्ही तुम्हाला फक्त एक संधी मागतो आहोत. राजांबद्दल तुम्ही पोटी संशय ठेवता याबद्दल आम्हाला खंत नाही, पण तुम्ही जाणलं पाहिजे की राजांची वृत्ती घडवायला आम्हाला आजवर कधी फुरसत मिळाली नाही. पण महाराज, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. एवढी अखेरची कामगिरी पार पाडण्यासाठी जीवाची तडफड होते. देवकृपेनं तेवढं आयुष्य लाभलं तर पंत, आम्हीच तुम्हाला चमत्कार करून दाखवू. काय सांगतात काय राजे? आबासाहेब असे बोलले. शब्द न शब्द थोरल्या महाराजांच्या तोला मोलाचे. अण्णाजी अण्णाजी, तुम्ही हयातर आबासाहेबांची चाकरी केली, पण नुसती चाकरीच केली, कधी चाललं नाही त्यांना. तुम्ही मुक्त आहात, आमच्या दृष्टीसमोर नाही तेव्हा. क्षमा करा दादा, आबासाहेबांचे बोल बोलता भान दिसून आम्ही या आसनावर बसलो, पण ईश्वर साक्षी सांगतो या आसनाची आम्ही हयातभर चाकरी करू, पुन्हा कधी कधी इथे बसणार नाही. भाऊजी, एवढी समजूत, एवढं शहाणपण तुम्ही कुठे शिकला? वहिनी, आबासाहेबांना आम्ही वचन दिलं आहे. वचन? कोणतं वचन? गादीचा लोभ कधी धरणार नाही, दादांच्या आज्ञेत वागेल. आणि काय? क्षमा करा दादा, पण तुमचा सांभाळ करू. आमचा सांभाळ? राजे, तुम्ही आमचा सांभाळ करणार? आबासाहेब म्हणाले, शंभू राजे आमचे थोरले पुत्र, तुमचे वडील बंधू, आम्ही तुमच्या ओटीत घालतो. आबासाहेब आबासाहेब. मग आम्ही म्हणालो. बोला बोला भाऊजी, तुम्ही काय म्हणालात? आबासाहेब, सावलीसारखे मी दादांच्या पाठीशी असू, गाव त्यांच्या अंगावर पडला तर तो आम्ही आमच्या अंगावर झेलू. राजे, तुमच्या तोंडून हे अमृताचे बोल ऐकून आम्ही कृतार्थ झालो. पित्याच्या पोटातली माया आम्हाला कधी उमजलीच नाही, ती तुमच्या तोंडून ऐकून आम्ही धन्य झालो. आमच्या परीस राजे, तुम्ही छत्रपतीचे पुत्र शोभतात. राजे राजे. पहिला चिरा निखळता दोन मनोरे मनात खचले, भवितव्याचे ललित पाहता दोन जटायू इथे